काय भयानक आहे मला सांगा ना. आज त्यांच्या प्रॉपर्टीचे जे हिशोब आलेत की 12 एकर जमीन त्यांची कुठेतरी आहे, 200 कोटीची प्रॉपर्टी जवळजवळ त्यांची आहे. त्या मुलीच्या वडिलांना त्यांनी किती खर्च करायला लावला. आज 200 कोटीची प्रॉपर्टी बैलासमोर त्या गौतमीला नाचवणं, या प्रकारच्या विकृत माज हे सगळं चाललंय ना, की मुख्यमंत्री काही लग्नांना दिसतात, उपमुख्यमंत्री लग्नांना दिसतात, मंत्री लग्नांना दिसतात. तर त्या कार्यकर्त्याची डेअरिंग वाढते ना. मग म्हणजे कार्यकर्त्याला काय दाखवायचंय की माझ्या पाठीशी हे एवढे प्रमुख नेते आहेत, तेव्हा माझ्याशी वागताना जरा नीट वागा. आज तुम्ही जर मंत्र्यांचे किंवा आमदारांचे हे जर दौरे पाहिले शनिवार रविवारचे वगैरे, तर अक्षरशः त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं यांच्या विवाहाला उपस्थित. तुम्ही कुठल्या खर्चाने करता हे? म्हणजे तुम्हाला सरकारच्या खर्चानं एखाद्या लग्नाला तुम्ही उपस्थित राहता, तुमचा व्यक्तिगत भाग आहे ना आयुष्याचा. आज 50 लाखाच्या खाली गाडी नाही राजकीय नेते. मग आमचा कार्यकर्ता कशाला आल्टो घेईल ना, तो सुद्धा मोठी गाडी घ्यायला लागतो. म्हणजे हे जे अनुकरण करायचं जे आहे ना, तर राजकीय नेत्यांना मला असं वाटतं की तुम्हाला खरोखर शरम वाटली पाहिजे. स्त्री ही कोणीतरी कमी आहे आणि पुरुष हा कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि तो तिला स्वीकारतो म्हणजे तिच्यावर उपकार करतो आणि वधूपित्यांना कन्यादान करायचंय, हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये, तर ते अगदी असं ग्लोरीफाईड शब्द जरी असले तर त्याच्यामध्ये शोषणच आहे. म्हणजे एकूण लग्न परंपरेतच शोषण आहे. पद्धत काय असते की समजा एखादं गाव आहे, त्याच्यात बोलणारे 5 कार्यकर्ते, त्या 5 कार्यकर्त्यांचे घरचे समारंभ एकदा तुम्ही पकडले की मग आमच्या गावचा रस्ता का केला नाही, हे तो प्रश्न विचारतो. दुर्दैवाने झाले असं की आपल्या सगळ्यांसाठी ही 8 दिवसाची इश्यू आहे. म्हणजे हगवणे कुटुंब एकदा कोर्टामध्ये आता ते झालं, त्यांना एकदा न्यायालयीन कोठडी वगैरे सगळं झालं किंवा जामिनावर बाहेर झाले की आपण हे सगळे त्या विषयातून बाहेर जाणार आहोत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस महाराष्ट्रात एका हुंडाबळीचा विषय गाजतोय आणि त्या अनुषंगानं वेगवेगळे सामाजिक प्रश्न समोर येत आहेत. लग्न, त्यातले हुंड्यासारख्या प्रथा, लग्नावरती केला जाणारा खर्च, या सगळ्याला असणारी सामाजिक राजकीय प्रतिष्ठा आणि त्याचं बनलेलं एक वेगळं कल्चर. तर या सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्यासाठी हे सगळं आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते समजून घेण्यासाठी आजची चर्चा आहे. माझ्याबरोबर आहेत प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती. आणि तुम्ही या सगळ्यावरती खूप आधीपासून सातत्यानं बोलत आलेला आहात, लिहित आलेला आहात, काम करत आलेला आहात. पण हे प्रकरण ज्यावेळी घडलं आणि जे मीडियातून समोर आलं त्याच्यानंतर तुमच्या मनात काय विचार पहिल्यांदा? पहिल्यांदा माझ्या मनात असं आलं की ही चर्चा किती दिवस टिकणार आहे, असं माझ्या मनात उलटं आलं. कारण आमच्यासारखे कार्यकर्ते सामाजिक प्रश्नांवर काम करतात आणि कुठेतरी आम्ही असे क्लीन चिट देऊन टाकतो की चला आता बालविवाहाचा प्रश्न कमी झाला, हुंडाबळीचं काय आता ऐकूच येत नाही. म्हणजे ज्या काही प्रश्नांची यादी आहे तर हे प्रश्न सुटले असं एक आम्ही स्वतःचं एक समाधान मानून घेतो आणि त्याच्यातून सुटका मानसिकदृष्ट्या करून घेतो. पण जेव्हा मी आज बालविवाहावर अभ्यास करतोय, बालविवाह होताना दिसतात, हुंडाबळी होताना दिसतात आणि आपण असं एक बाबडी समजत होती की एकदा आधुनिक युग आलं, एकदा सगळीकडे यंत्र आली, पैसा सगळीकडे यायला लागला की आपोआप लोक सुधारत जातील. म्हणजे जो राजकीय सुधारणा कराव्यात की सामाजिक सुधारणा कराव्या, हा जो वाद होता मागच्या काळातला, त्यामुळे माझ्यात अस्वस्थता अशी आली की चला 1961चा कायदा आपल्या जन्माच्या अगोदरचा आणि पुन्हा जर हुंडाबळी घडत असेल आणि ते जर एखाद्या खेड्यातल्या एखाद्या पारंपरिक कुटुंबात घडलं असतं तर ठीक आहे. पण जे आधुनिकतेचं वारं लागलेल्या पुण्यासारख्या शहरामध्ये जर इतक्या क्रूरपणे चटके देणं, उन्हात उभं करणं, इथपासूनचे सगळे प्रकार पाहिल्यानंतर अशी एक अस्वस्थता येते की त्याला असं हरल्यासारखं वाटतं की महाराष्ट्रासारख्या पुण्यासारख्या शहरात इतकी मोठी परंपरा ज्या शहराला आहे, अशा शहरामध्ये जर हे घडणार असेल तर मग नेमकं या सगळ्या सुधारणांनी आपण काय केलं नेमकं? म्हणजे आपण जागतिकीकरणाने असं घडवलं, तसं घडवलं, शिक्षणाने असं केलं, तसं केलं. तर माणसं जर बदलतच नसतील तर मग कशावर काम करायचं? नेमकी पुन्हा कुठून सुरुवात करायची? तर ते असं खूप वर जाऊन खाली पडल्यानंतर जसं वाटतं, तशी माझ्या मनात पहिली भावना आहे. पण हुंडा हा जो विषय आहे हा गिफ्ट म्हणून वेगवेगळ्या नावानं सर्वच समाजात राहिला असं आता लोक म्हणतायत की अरे हे तर बदललं. आणि तो जो व्हिडिओ, ज्यानं हा व्हिडिओला या सगळ्या विषयाला अजून ट्रिगर मिळाला की गाडी दिली का मागितली, जर हा जो एकूणच प्रकार आहे, बदलतं स्वरूप, त्याचं मॉडर्नायझेशन, लग्नाचं मॉडर्नायझेशन आणि त्याला जोडलेली सामाजिक प्रतिष्ठा, हे सगळं कसं घडत गेलं? मला असं वाटतं की त्याच्या मुळाशी आपली जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे तीच आहे की स्त्री ही कोणीतरी कमी आहे आणि पुरुष हा कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि तो तिला स्वीकारतो म्हणजे तिच्यावर उपकार करतो आणि वधूपित्यांना कन्यादान करायचंय, हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये, तर ते अगदी असं ग्लोरीफाईड शब्द जरी असले तर त्याच्यामध्ये शोषणच आहे ना. म्हणजे एकूण लग्न परंपरेतच शोषण आहे. म्हणजे साधी गोष्ट पहा की लग्नाचे जे निकष असतात की मुलाचं वय हे मुलीपेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा मुलाचं शिक्षण हे मुलीपेक्षा जास्त असलं पाहिजे, मुलाची उंची ही मुलीपेक्षा जास्त असली पाहिजे.
आणि गंमत म्हणजे मुलीसुद्धा तशाच प्रकारच्या माइंडसेटमध्ये गेलेल्या असतात आपल्या व्यवस्थेमध्ये. म्हणजे एखाद्या मुलीला जर तिच्यापेक्षा कमी उंचीचा नवरा दाखवायला आला, तर ती स्वीकारत नाहीत. ती म्हणते माझ्यापेक्षा जरा कमी उंचीचा आहे किंवा ती शिकलेली आहे आणि तो कमी शिकलेला आहे. तर ती आणि मग असं केल्यामुळे त्या मुलीमध्ये सुद्धा असा कॉम्प्लेक्स राहतो, की हे कोणीतरी श्रेष्ठ आहेत. आणि मग मुलीच्या बापानेच तो लग्नाचा खर्च. आज खरी गरज मुलाला आहे लग्नाची. म्हणजे आज मुली कमी झाल्या मग. मग तो खर्च मुलीनीच करायचा, मुलीच्या वडिलांनीच करायचा. सगळे सणसुद्धा मुलीच्या घरीच होतील. मुलीनंच मुलाच्या घरी राहायला जायचं. ते आडनावसुद्धा मुलाचं आडनाव तिने स्वीकारायचं किंवा पूर्वीच्या काही नाव बदलायचे. म्हणजे माझं नाव समजा हिरंबाई, तर मग वरूनच ते नाव त्या बाईचं तिचं ठेवायचं. हे जे सगळं आहे ना, याचं पूर्ण ग्लोरिफिकेशन आपण केलं. पण त्याच्या मुळाशी अत्यंत क्रूर आणि बटबटीत वास्तव असं आहे, की तू स्त्री आहेस, तू एक वस्तू आहेस आणि तुझा बाप तुला फक्त आमच्याकडे सोपवतोय आणि त्याच्या बदल्यात त्याने आम्हाला काहीतरी द्यायचंय. इतकं ते बटबटीत आणि क्रूर आहे. म्हणून मग ते अगदी पार किल्ली तुम्ही याच्यातून द्या किंवा चांगल्या समारंभपूर्वक द्या. त्याच्यामध्ये ओरबडण्याची वृत्ती किंवा ही जी पुरुषप्रधान मानसिकता तीच आहे. आणि मग ती शिकलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी असेल किंवा अगदी मराठवाड्यातल्या आमच्या एखाद्या खेड्यामध्ये असेल, ते सेम आहे. त्याच्यामध्ये काही फार फरक नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, की या माइंडसेटवर आपल्याला काम करावं लागणार. तुम्ही मानसिकतेचा उल्लेख केलात म्हणून असा एक ट्रेंड होता गेल्या 20-25 वर्षात आणि विशेषतः शहरी मध्यम वर्गाला ते तसंच आहे हे मान्य होतं की हुंडा आणि तत्सम गोष्टी या सोशली अनएक्सेप्टेबल आहे. मानसिकता म्हणून त्या अनएक्सेप्टेबल आहेत. जे घेतात किंवा ज्याची चर्चा करतात ते वाईट आहे. ही जी मानसिकता बदलली अचानक की त्याला प्रतिष्ठा आहे. लग्न किती मोठं केलं जातं याला प्रतिष्ठा पुन्हा एकदा आली. त्याच्यात काय गिफ्ट दिलं जातं ज्याला प्रतिष्ठा पुन्हा एकदा आली. किती मोठा हॉल आहे ह्याला प्रतिष्ठा पुन्हा एकदा आली. जे नॉट ऍक्सेप्टेबल होतं मधल्या काळात समाज सुधारकांनी काम करून ते घडवलेलं होतं, हे रिव्हर्स कधी झालं, कसं झालं आणि का झालं? बरोबर. म्हणजे याच पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी सत्यशोधक विवाह नावाची कल्पना मांडली आणि अनेकांनी त्याचं अनुकरण केलं. किंवा मराठवाड्यामध्ये अगदी अशी लग्न होती, की अगदी ज्याला म्हणजे जायचं तिथं सुपारी किंवा काय द्यायचं, नारळ द्यायचा आणि मुलगी घेऊन यायची. झटकीन वगैरे नाव आहे त्याचं. तर अशा पद्धतीची लग्नही लागली. आणि सामुदायिक लग्नाला मधल्या काळात एक प्रतिष्ठा आली होती 1980-90च्या दशकामध्ये, की ज्याच्यामध्ये सामुदायिक लग्नामध्ये लग्न करणं म्हणजे तुम्ही किती श्रीमंत असलं तरी साधेपणानं काम करायचं. अगदी राजकीय घराण्यांमध्ये सांगायचं तर सत्यजित तांबेने तसं लग्न केलेलं आहे किंवा विखे पाटलांच्या मुलाचं लग्न त्यांनी तसं सामुदायिक लग्नात केलं. गडाखांनी त्यांच्या मुलांची लग्न तशी केली. तर ज्याचं कारण असं की लग्नावर खर्च करू नका किंवा कीर्तनकार, प्रवचनकार पण त्या पद्धतीचे सांगायचे. मला असं वाटतं की राजकारणामध्ये जेव्हा प्रचंड पैसा आला आणि जी एक अतिरिक्त संपत्ती समाजामध्ये निर्माण झाली, तिथे या गोष्टीचं मूळ आहे. म्हणजे प्रत्येक समारंभाचं जे राजकीयकरण आपल्याकडे सुरू झालं, ते एक त्याचं कारण मला वाटतं. आणि हा जो अतिरिक्त पैसा समाजामध्ये आला, म्हणजे मार्क्स जे म्हणतो की अतिरिक्त संपत्ती शोषणातून निर्माण होते. तर ते कुणाच्या शोषणातून याच्या खोलात आपण जाऊ. पण आज समजा या जमिनीचे भाव प्रचंड या शहरी भागामध्ये वाढले. ज्यांच्या शहराला लगतच्या जमिनी होत्या, ज्याला गुंठापाटील वगैरे आपण असं म्हणतो. तर त्याच्यातून एक शहरी भागामध्ये असा एक वर्ग निर्माण झाला. किंवा मग हे समजा आय-टी सेक्टर किंवा समजा एक उच्चभ्रू वर्ग सरकारी नोकरीत पण निर्माण झाला. सरकारी नोकरीत पण पगार मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. व्यापाऱ्यांमध्ये एक मोठा वर्ग तयार झाला आणि जागतिकीकरणानंतर ज्या सगळ्यांमधून जो एक अतिरिक्त पैसा निर्माण झाला, तर मग या पैशाचं करायचं काय? तर मग तो पैसा प्रतिष्ठेशी जोडला गेला. म्हणजे पूर्वी असं असायचं, की तुमच्याकडे पैसा किती असला, तरी माणसं साधी राहायची. म्हणजे आता ग्रामीण भागातले मी अनेक पुढारी पाहतो. तर ते अगदी पायजामा शर्ट टोपीमध्ये राहिले. त्यांची घरं अतिशय साधी राहिली. आणि पैशाचं प्रदर्शन करणं हे कुठेतरी पाप आहे किंवा हे कुठेतरी हिणकस आहे, अशी एक मानसिकता होती. पण हा आयडेंटिटी क्रायसिस पण असावा असं मला वाटतं. म्हणजे जागतिकीकरणामध्ये आपण जे म्हणतो, की माणसाला असं एकाकी वाटतं किंवा या सगळ्या गर्दीच्या कोलाहलामध्ये आपली काही ओळखच नाही असं वाटत राहतं. तर त्याच्याशी पण मला हे जोडून पाहावंसं वाटतं, की त्या गर्दीतल्या एकाकीपणामध्ये मी कुणीतरी वेगळा आहे. मग हे दाखवायचं तर काय? समजा माझी 10 पुस्तकं आहेत आज. तर माझी एक लेखक म्हणून मी माझी आयडेंटिटी तयार केली. पण ज्यांच्याकडे काहीच नाही ते काय करतील? तर मग त्यांना त्यांची आयडेंटिटी तयार करायची. तर मग जी संसाधनं हाताशी आहेत, ती वापरायची आणि मग त्याच्यातून कदाचित याच्याशी जोडला गेला असेल, हा एक भाग मला वाटतो. आणि राजकारण जे खाली उतरत आलं, त्याचा पण हा परिणाम असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो, की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांचं एक लग्न 1970च्या दशकामध्ये झालं होतं आणि त्यांनी लक्ष भोजन दिलं, अशी वदंत होती, की त्यांनी 1,00,000 लोकांना जेवण दिलं. आता त्यांनी काय अशा प्रकारचं कार-बीर देण्याचा काही प्रकार नव्हता. पण 1,00,000 लोक जीव घातले, म्हणजे जेवणावळीवर इतका खर्च केला. तर महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती त्या काळात आणि अनेक दिवस ती वर्तमानपत्रामध्ये बातमी चालली होती. नंतर मग शरद पवारांच्या मुलीचं लग्न झालं, त्याला खूप गर्दी होती. परिणाम असा झाला, की प्रत्येक गोष्टीचं
प्रत्येक गोष्ट मग राजकारणाशी जोडून पाहिजे. आणि मग आपला वरचा नेताच जर लाखाची गर्दी लग्नाला जमवतोय, तर मी किमान 10,000ची गर्दी जमवायला काय अडचण आहे? आणि मग त्याच्यामधून लग्नाला, दहाव्याला, अंत्ययात्रेला याला सुद्धा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये गर्दी व्हायला लागली. आणि माणसाचं मूल्यमापन, तो माणूस म्हणून कसा आहे हे बघण्यापेक्षा त्यानं गर्दी किती जमवली किंवा त्याच्यामागे किती लोक आहेत, लोक त्याला किती मान्यता देतात, याला आपण प्रतिष्ठा द्यायला लागलो. म्हणजे कार्ल मार्क्स जेव्हा वारला, तेव्हा आपण असं म्हणतो की त्याच्या अंत्ययात्रेला काही 6 लोक उपस्थित होते. जे कृष्णमूर्ती जेव्हा वारले, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझं प्रत्येक एकदा कोणाला दाखवू नका. आणि सकाळी त्यांचा अंत्यविधी उरकून पण घेतला गेला. हे महामानवांच्या बाबतीमध्ये घडते. पण आज दहावे असतील, अंत्ययात्रा असतील, हे लग्न असतील, या प्रत्येक समारंभाला किती गर्दी आहे. वाढदिवस बघा तुम्ही आज. आज मला सांगा की ही मॅरेज अॅनिव्हर्सरी कधी साजरी करत होती महाराष्ट्रामध्ये? आज तुम्ही फेसबुक किंवा सगळ्या माध्यमात पाहिलं तर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग तुमच्या आईच्या शुभेच्छा, वडिलांच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या, मुलांचे वाढदिवस, तुमचे वाढदिवस. म्हणजे आलेला पैसा प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट करून साजरा करायचा आणि त्या इव्हेंटमध्ये टाकायचा. असे 3 बाजूने मी त्याच्याकडे बघतो. म्हणजे राजकीयकरण आहे, आयडेंटिटी क्रायसिस आहे आणि स्वतःचा पैसा उधळून स्वतःची एक प्रतिष्ठा त्याच्याशी जोडून पाहणं. अशा याच्यातून हे आल्यासारखं मला वाटतं. मला या तिन्ही मुद्द्यांवर डीप जायचं आहे. आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करू, राजकीयकरण. आज ओव्हरऑलच सगळाच समाज मनातनं पण राजकीयकरण झालाय. प्रत्येक जण डावा उजवा आहे, मोदी भक्त मोदी विरोधी आहे आणि ते सगळीकडे झिरपलंय आपल्या. पण राजकीयकरणासाठी समारंभांचा वापर, त्यातनं शक्ती प्रदर्शन आणि त्यातनं मुळात निवडणुका जिंकण्याला फायदा तोटा, हे इक्वेशन नक्की काय? हे मला वाटतं की म्हणजे राजकीय नेत्यांच्या असं लक्षात आलंय की आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये जाण्याच्या संधी शोधल्या पाहिजे. आणि मग त्या संधी शोधण्याचे मार्ग काय असू शकतात? तर पूर्वीच्या नेत्यांचं पॅटर्न असं होतं की काम करून कामातून आपण लोकांपर्यंत जायचं. म्हणजे मी अशा अनेक नेते पाहिलेले आहेत. त्यात आमच्याकडे बीजे खाता होते प्रसिद्ध नेते संगमनेरला. तर एखादा कार्यकर्ता जर व्यक्तिगत काम घेऊन आला, तर त्याच्यावर ते चिडायचे आणि ते म्हणायचे की तुझं काय काम आणलं? गावाचं काम आण. म्हणजे व्यक्तिगत कामं तू आणू नकोस. असं होतं. किंवा सदानंद वर्देंना आमच्या एका मित्राने शिक्षण संस्था मागितली होती. तर त्याला म्हटले होते की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला, असं बोलले होते. आता ते चुकीचं होतं त्यांचं. पण मला असं वाटतं की ती जी पिढी होती ना, ती पिढी राजकारण म्हणजे समाज उभा करणं, राजकारण म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणं आणि त्या प्रश्नाशी कनेक्ट होण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या. आणि त्यामुळे त्यांना हा फालतू वेळ घालवणं वाटायचं. कुठल्यातरी लग्नाला जाणं, हे जाणं. मला सांगा की मागचे पंतप्रधान, मुख्यमंत्री एक 10-15 वर्षापूर्वीचे कुठं लग्नात दिसायचे आपल्याला? ते फक्त तुम्हाला कामात दिसायचे, निवडणुकीच्या सभांमध्ये दिसायचे. आता पंतप्रधानांपासून तर अगदी गावच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते वेगवेगळ्या क्रिकेटपटूंच्या, सेलिब्रिटींच्या याच्यामध्ये जर दिसायला लागले लग्नांमध्ये वगैरे, तर त्याचं अनुकरण खाली होत जातं ना. पण इतका मोठा मॉब जर तुम्हाला मिळतोय, म्हणजे जेव्हा राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं, की सामान्य माणसं आता गर्दी जमवायला लागलेले आहेत. मग जर रेडीमेड इतका मॉब तुम्हाला मिळतोय सभेसारखा, तर मग तिथं जायला काय हरकत आहे? आणि मग तिथं लोक हे राजकीय नेते जायला लागले आणि त्यांचं सामाजिक काम म्हणजे तेच. म्हणजे आज तुम्ही जर मंत्र्यांचे किंवा आमदारांचे हे जर दौरे पाहिले शनिवार, रविवारचे वगैरे, तर अक्षरशः त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, यांच्या विवाहाला उपस्थिती. तुम्ही कुठल्या खर्चाने करता हे? म्हणजे तुम्हाला सरकारच्या खर्चानं एखाद्या लग्नाला तुम्ही उपस्थित राहता, याच्याबद्दल सुद्धा एक जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. जसे तीर्थस्थानाला जाणं त्यांचं चुकीचं आहे. तसंच हे लग्न समारंभ हा तुमचा व्यक्तिगत भाग आहे ना आयुष्याचा. तुम्ही स्वतःच्या गाडीने तिथे गेलं पाहिजे, इथपासूनचे मुद्दे आहेत. पण मग त्याच्यातून त्यांना लोक दिसायला लागले आणि मग ते दोन्ही बाजूने व्हायला लागलं. म्हणजे लोकांना सुद्धा असं वाटायला लागलं, की गर्दी जर आपण जमवतोच आहे, खर्च जर करतोच आहोत, तर मग आपली प्रतिष्ठा वाढण्यासाठी नेते बोलवायला काय अडचण आहे? आणि मग ते आग्रह धरायला लागले. म्हणजे मी ज्या ग्रामीण भागातून येतो, म्हणजे ते ग्रामीण शहरी असं राहिलं नाही. तर 10वा असतो. तर पूर्वी 10वा हा फक्त कौटुंबिक विधी असायचा. आज 10व्याला राजकीय नेता आल्याशिवाय तो 10वा होऊच नाही. अशा पद्धतीने त्याचं नियोजन असतं, की जे कुटुंबातले लोक आहेत, ते 10 दिवस फिरतात आणि त्या नेत्यांना विनंती करतात. आणि ते त्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला सांगतात, की "तू आठवणीने साहेबांना घेऊन ये बरं का." ते सकाळी फोन करतात त्या नेत्याला 10व्याला नदीवर जाण्यापूर्वी. "साहेब निघताय ना मग, येताय ना मग." त्या जवळच्या कार्यकर्त्यांना फोन करतात, "तुम्ही आठवणीने साहेबांना घेऊन या." म्हणजे दुःखसुद्धा दुःखाचं सेलिब्रेशन आहे असं. म्हणजे आमच्या ग्रामीण भागांमध्ये किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये आता त्याचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालं. त्याची छोटे-छोटे चॅनल निघाले. तर पैसे देऊन त्याचं आहे. मला एक नेता, एक कार्यकर्त्यासारखा एक व्यक्ती असं म्हटला होता, की "मी कृतकृत्य झालो आता आयुष्यात काहीच करण्यासारखं राहिलं नाही." म्हटलं, "का बरं काय झालं?" म्हणजे म्हातारा माणूस होता. तो म्हटलं, "माझ्या आईच्या 10व्याला 5,000 लोक आले म्हणे. आता याच्यापेक्षा आयुष्यात काय कमवायचं?" आता ही जर तुमच्या आयुष्यातली कृतकृत्य होण्याची व्याख्या असेल, तर याचं राजकीयकरण या अर्थाने झाले, की ज्या व्यक्तीचे राजकारणामध्ये संबंध आहेत, ती व्यक्ती समाजामध्ये दखलपात्र. या भूमिकेतून लोकसुद्धा राजकीय नेत्यांना आणायला लागले. मी लग्न थांबवलेले बघितलेले आहेत. म्हणजे निम्मे मंगलाष्टक आहेत.
ते झाले आणि तेवढ्यात मंत्री आले, तर ते मंगलाष्टकं थांबवले, कारण त्यांना पुढचं लग्न पकडायचं आहे. कारण ते लग्नाची वेळ कशी असते, 11 ते दुपारी, 12 ते दुपारी 2 अशी असते. आणि मग तेवढ्यातल्या तेवढ्यात जास्तीत जास्त ओव्हरमध्ये रन काढायचे ना. मग इथे फक्त भेट देऊन जायची. मग ते नेते सुद्धा असं नियोजन करतात, की मग आपण असं करू, हा काय फार महत्त्वाचा कार्यकर्ता नाही, मग लग्नापूर्वी तिथं भेट देऊ. मग ते काय करतात, की आदल्या दिवशी काही जणांच्या साखरपुड्याला जातात. मग सकाळी 10 वाजल्यापासून भेटी सुरू करतात. आणि मग 12:30-1च्या दरम्यान अगदी पीक पॉईंट जो असतो त्याचा, तर मग ते अशा लग्न गाठतात, की जिथे प्रचंड मोठा मॉब असेल आणि कार्यकर्ताही महत्त्वाचा असेल. तर लग्न थांबवलेलं मी बघितलेले आणि मग त्यांचे आशीर्वाद झाले आणि मग आता पुन्हा लग्न पुढचं लागेल. म्हणजे मला तर भीती अशी वाटते, की कधी-कधी समजा झालेलं लग्न सुद्धा परत लावायला कमी करणार नाही. अशी परिस्थिती आहे. आणि मग इतकं बटबटीत आणि इतकं वाईट आहे, की तो वधू-पिता प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण देताना तुम्ही आलंच पाहिजे, तुमच्याशिवाय लग्नाला शोभा येणार नाही असं म्हणतो. आणि तिथं आल्यानंतर मात्र ते सत्कार वगैरे ते फक्त विशिष्ट लोकांचे करतात. म्हणजे मी असं कधी-कधी म्हणतो, की बाकीचे लोक शाप द्यायला आलेत, तेच फक्त आशीर्वाद द्यायला आलेत. आणि मग त्यांची भाषणं होतात. मग या पक्षाचा, त्या पक्षाचा. लोक अक्षरशः कंटाळून जातात खाली. 10व्यामध्ये तर इतकं दुःखाचं वातावरण असताना सुद्धा त्या नेत्यांना कोण वारलंय कधी-कधी हे माहीत नसतं. पण मग ते आपलं ते विचारून वगैरे ते त्यांचं नाव घेऊन वगैरे मग ती भाषणं, पटपटी. तर याच्यामधून मला जो म्हणजे थोडक्यात कन्क्लुडिंग मुद्दा हा, की राजकारणामध्ये समूहाचं काम करण्यापेक्षा तुम्ही व्यक्तींची कामं करा. व्यक्तींना खुश करा आणि जे प्रमुख लोक आहेत, प्रभाव असलेले लोक आहेत, यांना फक्त तुम्ही सांभाळा. तेवढं केलं, की मग राजकारणात तुम्हाला काही करण्याची गरज नाही. हा जो मेसेज आहे ना, हा वाईट आहे आणि हा सामाजिक किंवा त्या संपूर्ण कामावर पाणी फिरवणार आहे. म्हणजे आज एक आमदार किंवा एक समजा राजकीय नेता दिवसातून जर 5-5 लग्न करत असेल, तर 5 वर्षामध्ये त्याचं काम इतकंच असतं फक्त, की मी लग्नांना किती भेटी दिल्या, वाढदिवसांना किती भेटी दिल्या, सांत्वनाचे किती भेटी दिल्या, दहावे किती केले, अंत्ययात्रा किती केले. आणि मग त्या गावात त्याची पद्धत काय असते, की समजा एखादं गाव आहे, त्याच्यात बोलणारे 5 कार्यकर्ते आहेत. त्या 5 कार्यकर्त्यांचे घरचे समारंभ एकदा तुम्ही पकडले, की मग आमच्या गावचा रस्ता का केला नाही? हे तो प्रश्न विचारतो. हं. आणि मग झालंय असं, की नोकरशाही पण अशीच झाली. म्हणजे आमचे जे सगळ्यात ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले जे सगळे अधिकारी आहेत, त्यांच्या फक्त लक्षात येतं, की काही प्रमुख पत्रकार, काही सामाजिक कार्यकर्ते, काही बोलणारे लोकं, काही समूहाचे नेते, काही जातीचे नेते, यांना फक्त आल्यानंतर या, चहा घ्या, हे करा, असं केलं, व्यवस्थित त्यांची कामं केली, की मग समूहाला लाथा घातल्या तरी काही फरक पडत नाही. आणि मग आम्ही सुद्धा क्लीन चिट देऊन टाकतो ना, की मी गेल्यानंतर साहेबांनी चहा सांगितला. म्हणजे मला तेच तो साहेब हे वाटतच नाही ना. आणि मग राजकीय नेता माझ्या लग्नाला आल्यानंतर माझी काय हिंमत आहे त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याची. आणि मग हे जे सगळं चाललंय ना, की मुख्यमंत्री काही लग्नांना दिसतात, उपमुख्यमंत्री लग्नांना दिसतात, मंत्री लग्नांना दिसतात. तर त्या कार्यकर्त्याची डेअरिंग वाढते ना मग, माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे कार्यकर्त्याला काय दाखवायचंय, की माझ्या पाठीशी हे एवढे प्रमुख नेते आहेत. तेव्हा माझ्याशी वागताना जरा नीट वागा. हे कार्यकर्त्याचं राजकारण आहे. नेत्याचं राजकारण हे आहे, की मला माझे कार्यकर्ते सांभाळायचे आणि ते सांभाळले, की मला विकास कामं नाही केली तरी चालणार आहे. आणि समूहाचं असं आहे, की मग ते ॲस्पिरेशन तयार होतं, की माझ्या गावातल्या पाटलांनी जर समजा 10 नेत्यांना बोलले, तर माझ्या लग्नाला किमान 5 नेते आले पाहिजे, 4 नेते आले पाहिजे. म्हणजे माझी आई किंवा वडील वारल्यानंतर मग माझ्या 10व्याला गर्दी झाली पाहिजे. म्हणजे गर्दी जमली पाहिजे, तर ते लोकं येतील. अशा पद्धतीने हे वाईट याचं आहे. आणि मला त्याची टिंगल किंवा चेष्टा करण्यापेक्षा त्यातली वेदना जी आहे, की हे जर मॉडेल तुम्ही रिप्लिकेट करायला निघालात, यातून वाईट असं आहे, की याच्यामधून मग नेत्यांना जर एकदा हे कळलं, की एवढंच केलं तर चालणार आहे, तर ते लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष. आज हे मोदी भक्त हे सगळे बोलतात. नरेंद्र मोदींच्या राजकारणाचा मी अगदी कट्टर विरोधक आहे. पण त्यांची आई वारल्यानंतर मला सांगा, की त्या माणसानं गर्दीच नाही जमू दिली ना. म्हणजे त्या अंत्ययात्रेमध्ये, त्यांच्या आईच्या अंत्ययात्रेमध्ये ते सकाळी गेले. अंत्ययात्रेमध्ये फक्त नातेवाईक आणि जवळचे लोक होते आणि त्यानंतर ते एका रेल्वेच्या उद्घाटनाला निघून गेले 11 वाजता. आमचे नेते किंवा आमचे हे लोक 10-10 दिवस अक्षरशः सेलिब्रेशन करतात. तो मोठा त्या कुटुंबातल्या मृत व्यक्तीचा फोटो लावायचा. मग सगळ्यांनी तिथं भेटी द्यायच्या. मग त्याचे फोटो सेशन. मग ते 10 दिवस भेटीला कोण-कोण आलं, त्याच्या बातम्या, त्याचे व्हिडिओ शूट, त्याचे हे सगळं. तर मग तुम्ही ज्या पंतप्रधानांना आदर्श मानता किंवा तुम्ही जे तुमच्या मोठमोठे नेते, तर त्यांचे हे अनुकरण तुम्ही का करत नाही? हं. म्हणजे केलं ना त्यांनी त्यांच्या आईच्या वेळी करून दाखवलं. मग तसं बाकीच्या नेत्यांनी पण करायला पाहिजे किंवा सामान्य कार्यकर्त्यांनी पण ते करायला पाहिजे असं मला असं झालंय का, की सुबत्ता आली आणि राजकारण्यांना जी मूळ प्रश्न होते बेसिक, त्याची तशी गरज संपली. म्हणजे बेसिक रस्ते झालेत, बेसिक पाणी मिळाले, बेसिक वीज मिळाले बहुतांश वर्गाला. आणि मग करायचं काय? मग त्याच्यातून हा मार्ग आलाय का, हा भाग एक? नाही, कारण तुम्ही जी पाठीमागची पिढी सांगताय, पाठीमागची पिढी अधिक निष्ठावान होती हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण काळानुसार सगळं बदलतं, राजकारणही बदलतं. त्यामुळे एक म्हणजे तितके पिंचिंग प्रश्न संपल्यामुळं हे घडलंय का, भाग एक? पिंचिंग आहे त्याच्यापेक्षा तीव्र आहे. पण ते परिघावर येत नाही ही शंका. म्हणजे आता मला सांगा, की शहरी भागामध्ये, आज शहरी भागामध्ये शहरी गरिबांचा प्रश्न किती गंभीर आहे.
म्हणजे आज मुंबईमधल्या झोपडपट्ट्या बघितल्या किंवा शहरा भागामधल्या झोपडपट्ट्या बघितल्या, तर गरिबांचं जगणं किती असह्य आहे मला सांगा ना, की आज त्यांचं जगणं किंवा नुसते तुम्ही फुटपाथवरचे लोक जरी मोजले पुणे शहरातले किंवा पुलाखाली राहणाऱ्या लोकांची संख्या जरी मोजली आणि आपल्याच कार्यक्रमामध्ये चर्चा झालेल्या आहेत, की एक 20-25 हजार हे सरासरी उत्पन्न आहे शहरी भागातल्या बहुतेक वर्गाचं, म्हणजे वेगवेगळ्या पाहण्यांमध्ये. तर 15 ते 20-25 हजारामध्ये आज ही सगळी मुलं, जी तरुण मुलं काम करतायत, यांच्या जगण्याचं काय करायचं? यांचं ॲस्पिरेशन किती भयानक आहे. स्वतःचं घर घेणं आज शहरी भागामध्ये किती मुश्किल आहे. आज 70-80 लाख रुपये असल्याशिवाय तुम्ही चांगल्या भागामध्ये घर घेऊ शकत नाही. मग हे प्रश्न आहेत ना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये, शहरी भागातले सुद्धा. पण शहरी मध्यम वर्गाची सुद्धा कुतरहोड आहे. आज मला सांगा 11वी प्रवेश आहे समजा. तर तुमच्या मुलांचं उच्च शिक्षण घेणं किती महाग आहे. आज उच्च शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहेत. आज दीनानाथच्या निमित्ताने आपण आरोग्याचा प्रश्न पाहिला, की आरोग्य हे हाताबाहेर निसटले. त्यामुळे प्रश्न तीव्र नाहीत असं नाही मला वाटत. तर उलट आहे त्याच्यापेक्षा प्रश्न तीव्र झालेत. पण झालंय असं, की त्याच्याबद्दलचं जे परसेप्शन आहे, ते परसेप्शन असं तयार केलंय माध्यमांनी, सोशल माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी, की देशाचा विकास झाला. आणि त्याच्यामुळे असं झालं, की त्याची तीव्रता आज पोहोचत नाही. म्हणजे पूर्वी मला सांगा, की मृणाल गोरेंनी वगैरे ज्यावेळी मोर्चे काढले अहिल्या रांगणेकरांनी, तर रेशनवर काही साखर मिळत नाही. याच्यावरून अक्षरशः लाटणे मोर्चा त्यांनी काढला, बायका रस्त्यावर आणल्या. आज गॅसच्या टाकीचे भाव 2014 पासून आजपर्यंत किती वाढलेत. पण येतायत का मध्यमवर्गीय बायका रस्त्यावर? म्हणजे झालं असं, की एक गुंगी जशी देतो आपण, तशा गुंगी आज दिलेली आहे, असं झालं. आणि मग मध्यम वर्गाला अशा पद्धतीने पडवलेलं आहे, की मध्यम वर्ग त्याच्यावर काही बोलतच नाही ना. म्हणजे निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांना असं विचारलं होतं, की "बुवा दारिद्र्याचं काय करायचं? दारिद्र्य कमी झालं असं याच्याबद्दल काय वाटतं?" तर ते म्हणाले, "विमानतळावरची गर्दी तुम्ही बघा, रेल्वे स्टेशनवरची गर्दी बघा." आणि मग आपल्यापुढे विकासाचं प्रारूपच असं ठेवलंय, की मुंबईत पहा, पुण्यामध्ये आज मेट्रो झाल्या, पुण्यामध्ये मोठे पूल झाले, पुण्यामध्ये रस्ते झाले. आज पुण्यामध्ये एवढे मॉल्स उभे राहिले. आज हे सगळे उच्च मध्यमवर्गीयांना चांगले पगार मिळत आहेत. तर याचा इतका मोठा ढोल वाजवला गेलाय, की त्या तळातल्या किंकाळ्याच ऐकू येत नाही. म्हणजे आज पुण्यामध्ये चांगलं जगणाऱ्यांची काय संख्या असेल, की जे कुठल्याही क्लास 1 शाळेमध्ये मुलाला टाकू शकतील, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतील, चांगल्या प्रकारच्या गाड्या. ही संख्या एक 5-10% पुढे नसणार. पण हा जो उरलेला 90% हा संघटितच होत नाही. कारण चळवळी मोडलेल्या आहेत. त्यांना संघटित करण्याचे मार्ग हे झालेले आहेत. आणि सोशल मीडिया किंवा या सगळ्या या प्रकारच्या माऱ्यानं म्हणजे आज माध्यमं काय झालीत? फक्त दोघांच्या रोज मारामाऱ्या लावायच्या, एखादा विषय घ्यायचा आणि या प्रश्नांवर कुठे बातम्या? आज 30 सेकंदात 10 बातम्या, 9 सेकंदात 10 बातम्या. या पद्धतीचं जे मॉडेल माध्यमांमध्ये आलंय. चित्रपटांमध्ये पूर्वी गरिबी असायची. अमिताभ बच्चन हा नायक असायचा. राज कपूरचे सगळे चित्रपट गरिबांचे आहेत. पण आज चित्रपटाची शूटिंगच परदेशात 4 कोटीची, 5 कोटीची होती. तर कशाला? म्हणजे चित्रपटातून ते पोहोचत नाही, माध्यमातून ते पोहोचत नाही, सोशल माध्यमातून ते पोहोचत नाही. राजकारण्यांची भांडणं ज्या प्रकारची आणि सामाजिक कार्यकर्ते आमच्यासारखे मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी झालेले. तर अशा काळामध्ये या प्रश्नांना पिंचिंगच होऊ दिलं जात नाही. आणि मग त्याच्यामुळे राजकीय नेते बिनधास्त झालेले आहेत. निवडणूक जिंकण्याचं एक मॉडेल तयार झालेलं आहे. एक 5-10 कोटी रुपये तुम्ही फक्त खर्च केले. एक विशिष्ट मतं विकत घेतले. मध्यम वर्गाला सांभाळलं आणि जाती धर्माला एक प्रकारची हवा दिली किंवा या प्रकारचं राजकारण केलं की तुम्ही निवडून येता. आणि त्याच्यामुळं राजकारण्यांना त्या पिंचिंग प्रश्नाची भीतीच वाटत नाही आज. आज मला सांगा, की या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सोयाबीनचा प्रश्न एवढा तीव्र होता. कुठं त्याचं प्रतिबिंब पडलं? शहरी भागातल्या कोणत्या प्रश्नांची चर्चा झाली? रोज फक्त हे याच्या विरुद्ध बोलणार, ते त्याच्या विरुद्ध बोलणार, हिंदू मुस्लिम करणार, जातीवर बोलणार. याच्यावर निवडणुका होत राहतात आणि त्याचा परिणाम असा झालाय, की राजकीय नेत्यांना लोकांच्या प्रश्नाची भीतीच वाटत नाही. आणि तुम्ही दुसरा जो वर्ग म्हणालात, की असा एक वर्ग आहे, की जो वर्ग या राजकारण्यांवर अवलंबून नाही. त्याचा तोटा असा झाला, की हा तो सगळ्यात होकल वर्ग आहे. उच्चभ्रू वर्गामध्ये काम करणारे ज्या काही लोक असतील समजा, की ज्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे. तर तो वर्ग खऱ्या अर्थाने होकल आहे. त्या वर्गाला खऱ्या अर्थाने गरज आहे, की त्या वर्गाने व्यक्त होण्याची त्यांची क्षमता आहे ना, त्यांना भीतीच नाही काही. या राजकारणावर त्यांचं अस्तित्व अवलंबून नाही. पण त्या वर्गाला एक आत्मकेंद्रिततेच्या बेटावर तो वर्ग राहायला गेल्यामुळं त्याला राजकारणी विकास करतात की नाही त्याच्याशी त्याला काही घेणं नाही. त्याला फक्त ज्या काही असे रोज काहीतरी त्याला चघळायला पाहिजे या प्रकारची चघळण्याची भूक माध्यम आणि राजकारणी भागवतात. त्यामुळे तो वर्ग या प्रश्नांविषयी अवेअर नाही. म्हणजे दारिद्र्य वगैरे हे प्रश्न त्यांना माहीत सुद्धा नाहीत. म्हणजे त्यांना जर आपण असं म्हटलं, की नंदुरबार नेमकं कुठे आहे? किंवा गडचिरोलीचा तेंदूपत्त्याचा काय प्रश्न आहे? तर ते त्यांना माहीत पण नाही ना. म्हणजे आपण जे विनोदाने म्हणतो, की बाबा दूध कोण देतं? तर तो भैय्या देतो किंवा पिशवीतून देतात असं लहान मुलगा शहरातलं म्हणतो. तर ते ग्रामीण वास्तव माहीत नाही, शहरी झोपडपट्ट्यातले प्रश्न माहीत नाहीत. त्यामुळे मध्यम वर्ग सुद्धा एका आत्मकेंद्रिततेच्या बेटावर जगतोय आणि राजकारण्यांना समूहाच्या प्रश्नांची भीती नाही. त्यामुळे ते फक्त प्रमुख माणसं सांभाळतात. या मॉडेलमधून हे होते असं मला वाटतं. तर मी दुसरा जो मुद्दा मांडलेला आयडेंटिटी क्रायसिसचा, एक प्रत्येक जण अधिकाधिक इंडिव्हिज्युअल झाला. मग सोशल मीडियावर आपण लाईक मिळवण्यासाठी, मी व्ह्यूज मिळवण्यासाठी जे काही करतो
त्याचंच एक समजा एक्सटेन्शन लग्नातनं प्रतिष्ठा मिळवण्याचं आहे. या आयडेंटिटी क्रायसिसचं काय होणार, आणि दुसरा भाग याला जोडून शहरी आणि ग्रामीण ही जी डिफरन्सिएशन होतं हे महानगरांनी संपवलं का? उदाहरणार्थ, मूळ पुण्यात बावधनात आलं, भुकुमात आत आलं, मुळशीतले तालुके आत आले, ते त्याच्यात मूळ गाव आहे आणि आजूबाजूला शहर आहे. आणि असंच बहुतांश ठिकाणी झालंय, कारण एक्सपान्शन होताना, हद्दवाढ होताना हेच होतं. तर ही जी शहरी ग्रामीण सरमिसळ झाली आहे, यातनं हे प्रश्न अधिक मिक्स झालेत. बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे शरद जोशी मला वाटतं 90-80च्या दशकामध्ये भारत आणि इंडिया असा शब्द वापरायचे. आणि त्यांच्या दृष्टीने इंडिया म्हणजे शहरं आणि भारत म्हणजे ग्रामीण. पण आज असं झालंय की इंडियात भारत आहे आणि भारतात इंडिया आहे. म्हणजे शहरी गरीब जे आहेत, त्यांचे प्रश्न तीव्र आहेत. पण ते गरीब असल्यामुळे शहरात त्यांच्या प्रश्नांची कोणी दखल घेत नाही. आणि उलटं असं झालंय, की ग्रामीण भागामध्ये आज एक मोठा मध्यमवर्ग तयार झाला की ज्याची ऐपत आहे. आपण जे म्हणतो की जागतिकीकरणाने एक भारतामध्ये 44 कोटीचा एक मध्यमवर्ग तयार झाला आहे, 30% आसपास. तर तो मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर आज ग्रामीण भागामध्ये तयार झाला. म्हणजे समजा तुम्ही मेळघाटमध्ये जरी गेलात, तरी मेळघाटाला लागून परतवाडा नावाचं मोठं शहर आहे. त्या शहराचे प्रश्नच वेगळे आहेत, की त्या प्रश्नाने मेळघाटचे प्रश्न झाकले जातात. आज असं झालंय, की महाराष्ट्राचं नागरीकरण जवळपास 50% पुढे सरकलं. तर ते नागरीकरण कुठे झालंय नेमकं? तर ते तालुक्याच्या गावी झालेलं आहे. आणि तालुक्याच्या गावी सगळे सरकारी कर्मचारी आता गावात राहण्याचं प्रमाण कमी झालंय. ते सगळेचे सगळे बहुतेक प्रमाणे तालुक्याच्या गावी आले. त्यांनी त्यांच्या कॉलन्या केल्यात. त्यामुळे एक मोठा मध्यमवर्ग तयार झालाय. शेतीतला एक जो बऱ्यापैकी असणारा वर्ग आहे, तो आज शहरात राहतो आणि शेती करायला अपडाऊन करतो. अक्षरशः मी सरपंच सुद्धा 1-2 अपडाऊन करणारे पाहिलेत, की जे तालुक्याच्या गावी मुलांच्या शिक्षणासाठी राहतात आणि अधूनमधून गावाकडे चक्रा मारतात. आज अधिकाऱ्यांचे सगळे कुटुंब पुण्यामध्ये आहेत, बहुतेक अधिकाऱ्यांचे मराठवाड्यातले. आणि उद्योगातून किंवा याच्यातून एक मध्यम वर्ग ग्रामीण भागामध्ये तयार झाल्यामुळं त्यांनी ग्रामीण भागातले प्रश्नच मारून टाकलेत असं झालं. म्हणजे समजा पूर्वी ग्रामीण भागामध्ये लग्न हे घरासमोर व्हायचं, बैलगाडीतून वऱ्हाड यायचं, घरासमोर मांडव टाकायचे. आज असं लग्न केलं त्याला मूर्खच काढतील, की काय याची एवढी ऐपत नाही का तुमची? आज मोठ्या प्रमाणावर लॉन्स तयार झाले. जसे शहरी भागात लॉन्स आहेत तसे ग्रामीण भागामध्ये लॉन्स तयार झाले. आज जे शहरी भागात होतं ते तसं ग्रामीण भागामध्ये अनुकरण होतं. म्हणजे आज प्री वेडिंग शूट आहे समजा, तर ते ग्रामीण भागातले सुद्धा जवळपास मध्यमवर्गीयाच्या प्रत्येक लग्नात व्हायला लागले. एक ब्युटिशियन. आज 10-10 हजार लोकवस्तीच्या गावामध्ये 2-2, 3-3 ब्युटी पार्लर आहेत. म्हणजे ब्युटी पार्लर ही गरज आज ग्रामीण भागामध्ये तयार झाली आहे. आज मॉल्ससारखे छोटे-छोटे मॉल्स सगळे ग्रामीण भागामध्ये तयार झाले आहेत. त्यामुळे मध्यम वर्ग शहरी भागामध्ये जे करतो, ते आपल्याला ग्रामीण भागामध्ये करायचं आहे. अशा पद्धतीची रचना आज ग्रामीण भागामध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे ही लग्न फक्त सुब्रत रायच्या पोराच्या लग्नामध्ये त्याने 500 कोटी खर्च केले, किंवा इशिकाच्या लग्नामध्ये 500 कोटी खर्च केले, लक्ष्मी मित्तलच्या लग्नामध्ये 500 कोटी खर्च केले. हे आकडे दिल्लीतले असतील, पण तेच ग्रामीण भागामध्ये पण झिरपत गेलेलं आहे. किंवा तसंच लग्न आपल्याकडे झालं पाहिजे. हम आपके है कौन पिक्चरमध्ये माधुरीचा जो ड्रेस आहे, तो ड्रेस आज प्रत्येक नवरीच्या अंगावर तुम्हाला शहरी ग्रामीण भागामध्ये सुद्धा दिसतो. आणि मग जे इथं होईल, हळदीच्या याच्यामध्ये समजा विशिष्ट कपडे घालायची फॅशन इकडे आली, तर ते सुद्धा तिकडं होतं. आता रिसेप्शन हा प्रकार कधी होता ग्रामीण भागामध्ये? कधीच नव्हतं ना. फक्त लग्न व्हायचं आणि लग्नानंतर सत्यनारायण जागरण गोंधळाचा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी जेवण द्यायचे. पण रिसेप्शन इकडे होतात ना, मग तिकडेही झालं पाहिजे. याचं कारण ऐपत असलेला एक मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्ग हा ग्रामीण भागामध्ये निर्माण झाल्यामुळं तो त्याचे रोल मॉडेल हा शहरी भागामध्ये शोधतो. आणि त्याच्यामुळे झालं असं, की ग्रामीण महाराष्ट्राचे काही वेगळे प्रश्न आहेत का? असं काढणंच मुश्कील झालंय. कारण तो वर्ग लगेच मध्ये काढतो. तो लगेच मग आपल्या गावात बायपास कधी होणार? आपल्या भागातले रस्ते किती खराब झाले? आपल्या भागामध्ये ब्रिज कधी टाकणार? आपल्या भागामध्ये टॉवर कधी येणार? अशा पद्धतीची प्रश्नांची चर्चा आज तो तिथं करतोय. पण त्या खेड्यातल्या माणसाचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न आज तिथं पुढे येत नाही. मग ग्रामीण आवृत्त्या वृत्तपत्रांच्या तयार झाल्यात. त्यासुद्धा मग त्यांचा वर्गच असल्यामुळे त्यालाच तो महत्त्व द्यायला लागतो. तिथले अधिकारी त्याच वर्गाला महत्त्व देतात. किंवा मग कॉलन्यांमध्ये रस्ते. मग ते आमदार सुद्धा काय करणार, की मग ते कॉलनीमध्ये तुमच्या कॉलनीचा रस्ता करून घ्या. महापालिका, नगरपालिका, मग ते कॉलन्यांमधले रस्ते, मग ते कॉलन्यांमधलं हे. म्हणजे त्या तालुक्याचं गाव कसं महानगर होईल, शहर होईल, याच्या दृष्टीनं राजकारणी, माध्यमं मध्यमवर्ग यासाठी करतो. त्यामुळं ग्रामीण भागातल्या प्रश्नांची मुस्कटदाबी अजून व्हायला लागली. आणि मला धोका पुढचा असं वाटतो, की हे जे मतदारसंघांची पुनर्रचना होईल, त्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेमध्ये शहरी मतदारसंघ वाढणार आहेत महाराष्ट्रात. म्हणजे 288 मधले माझ्या अंदाजे 175 कदाचित मतदारसंघ हे फक्त नागरी भागातले असतील. आणि त्याचा धोका असा होणार आहे, की विधानसभेमध्ये फक्त मेट्रोचे प्रश्न, विधानसभेमध्ये फक्त सी लिंक हायवे कधी करणार तुम्ही, हे कधी करणार, या प्रकारच्या प्रश्नांची चर्चा होईल. आणि मग मेळघाटातलं कुपोषण असेल किंवा नंदुरबारमधल्या प्रश्न असतील किंवा हे सगळे प्रश्न कुठे फेकले जातील की काय, अशी मला भीती वाटते. सर, एक गोष्ट अशी आहे की डिस्पोजेबल इन्कम हाताशी आलं की ते कुठं ना कुठं खर्च होणार आहे.
एक काळ असा होता 20व्या शतकातला, आपण असं म्हणू एंड ऑफ 20th सेंचुरी, की अबंडन्स नव्हता. त्यामुळं आपण एक्स्ट्रा खर्च करतच नव्हतो. वेगवेगळ्या कारणांनी त्याची चर्चा वेगळी करता येईल, ती विषमता वगैरे. पण एका मोठ्या वर्गाकडे आज डिस्पोजेबल इन्कम आहे, अबंडन्स आहे. ते आयदर लग्नावर खर्च करतील, नाहीतर टुरिझमवर खर्च करतील. कुठं ना कुठं ते खर्च करणार आहेत, हे सत्य आहे. अशा वेळेला ते खर्च करणं तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यातनं ही जे सामाजिक प्रश्न तयार होत आहेत, ह्याचा मेळ कसा घालाय? अगदी बरोबर. म्हणजे अगदी माझ्या मुलाचंच उदाहरण देतो. त्याच्या मित्राच्या कुटुंबातल्या एका लग्नाला तो त्याचे लॉन्स वगैरे असतात तिथे तो गेला होता आणि तिथे त्याला स्वतंत्र रूम रूम दिली होती वगैरे आणि मोठं लग्न होतं ते. तर आल्यानंतर त्याला म्हटलं, "हे चुकीचं नाही वाटत का?" वगैरे. तर तर त्याने त्याचं लॉजिक मांडलं म्हणजे त्याच्या मित्रांचं वगैरे. तो म्हणाला, "ही चर्चा आमच्या मित्रांमध्ये झाली, पण मग आमचे काही मित्र असं म्हटले, की पैसे आपण कमवतोय ना, पण गव्हर्नमेंटला टॅक्स देतोय ना, मग गरिबी वगैरे प्रश्न आहे ते सरकारने सोडवावे ना आमच्या टॅक्समधून. सरकार त्याचा भ्रष्टाचार करतं, हे करतं. आमचे पैसे आम्ही ते कष्टाने कमवलेले आहेत. तर आम्ही त्याचा एन्जॉय केलं तर समाजाचं काय बिघडलं?" मी काही अंशी निरुत्तर झालो, की म्हटलं काय पद्धतीचा विचार हा नवा मध्यम वर्ग करतोय. तर ते एका अर्थाने खरं असेल, पण त्याचा परिणामाचा विचार हा मध्यम वर्गाने करायला पाहिजे, की याचा परिणाम कोणावर होणार आहे नेमका. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा वाराणसीला पहिल्यांदा गेले, तर तिथले सगळे श्रीमंत लोक दागिने वगैरे घालून आले होते. तर महात्मा गांधींनी त्यांची लाच काढली होती, की महात्मा गांधी असं म्हटले होते, की अशा गरीब देशामध्ये अशा पद्धतीनं राहताना तुम्हाला काही वाटत नाही का? तुम्हाला त्याची काही जाणीव होत नाही का? तर हे सगळे प्रश्न आपण विचारतो ना, म्हणजे समजा वेगवेगळ्या प्रकारच्या आता G20ची मीटिंग झाली, तेव्हा ते त्यावर केलेला खर्च असेल किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या याच्याबद्दल समाजातून जे प्रश्न उपस्थित ते या प्रकारचे असतात. तर मला असं वाटतं, की महात्मा गांधींनी विश्वस्ताची कल्पना मांडली होती. महात्मा गांधी असं म्हटले होते, की तुम्ही जरी संपत्ती कमावली, तरी ती संपत्ती तुमच्या मालकीची नाही, ती समाजाच्या मालकीची आहे. म्हणून त्याच्याकडे विश्वस्त भावनेने बघा. ताजिम प्रेमजीसारखे उद्योजक त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर समाजासाठी दान करतात किंवा बिल गेट्स समजा हे करतो. तर हे रोल मॉडेल आहेत ना आपल्याकडे किंवा मध्यम वर्गातले काही जण त्यांच्या संपत्तीतला काही भाग हे प्रकारे दान देतात. तर मला तुमच्या प्रश्नाचा पहिला मुद्दा असा वाटतो, की एकतर असं व्हायला पाहिजे, की मध्यम वर्गामध्ये ही प्रेरणा आपण रुजवण्यात कमी पडलेलो आहोत, की आपल्या संपत्तीवर समाजाचा अधिकार आहे आणि 5 किंवा 10% रक्कम ही अशी खर्च करण्यापेक्षा ती आपण समाजावर खर्च केली पाहिजे, गरिबांवर खर्च केली पाहिजे. अशा पद्धतीची मानसिकता शिक्षणातून किंवा या सगळ्यांमधून आपण रुजवली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत. तेव्हा मग माणसांमध्ये हा फिलिंग येतो, की मग या पैशाचं मी करू काय? तो एक भाग येतो. पण तुमचा जो प्रश्न आहे, की या प्रश्नामध्ये मुद्दा आहे, की मग आमचे पैसे आम्ही खर्च केले तर कुठं बिघडलं? पण याच्यातून जे काही सामाजिक इम्बॅलन्स तयार होतात ते किती भयानक आहे. आज मी जसं म्हटलं, की पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये घरासमोर मांडव टाकून लग्न व्हायचं ते संपलं ना. तुमच्या शहरी भागाचं अनुकरण आम्ही करायला लागलो. आणि याचा परिणाम असा झाला, की त्याच्यामधून एक तणाव निर्माण व्हायला लागला. म्हणजे मध्यम वर्गाच्या लग्नाचा खर्च सुद्धा आज ग्रामीण भागामध्ये 15 लाखापर्यंत पोहोचलेला आहे रिसेप्शन. मग 10 ते 15 लाख रुपये जर तुमचे त्याच्यावर जायला लागले, तर 15 लाख रुपये एका मध्यमवर्गीयासाठी मोठी रक्कम आहे. मग त्या रकमेमध्ये तो मुलाला उद्योग टाकू देऊ शकतो, पण ते प्रतिष्ठेसाठी करावं लागतं. प्रतिष्ठेच्या कल्पना त्या घसरत-घसरत खाली किती जातात. समजा मध्यम वर्गाचं मी समजू शकतो, की बा ते काहीतरी अफोर्ड करतील. पण तळातल्या माणसाचं किती वाईट आहे. म्हणजे तळातल्या माणसाला सुद्धा आज ब्युटी पार्लरचं हे करावं लागतं. मग ते बँड बोलवावा लागतो. त्यानंतर मग ते मोठ्या प्रमाणात जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं. हे सगळं ग्रामीण भागातल्या माणसाला करावं लागतं. शेतकरी आत्महत्यांमध्ये जो काही अभ्यास भारतामध्ये झालेले त्याच्यामध्ये लग्नावर होणारा खर्च हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. म्हणजे मला आठवतं की 2004 साली दीपाली कोल्हे नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती 10वीतल्या आणि त्या मुलीला शेतकरी आत्महत्येवर भाषण केलं म्हणून बक्षीस मिळालं होतं. पण तिच्या 3 मोठ्या बहिणी होत्या आणि त्या 3 मोठ्या बहिणींची लग्न जमत नव्हती किंवा त्या लग्नाचा खर्च कसा करायचा याचे वडील तणावात होते. तर हिने आत्महत्या करून टाकली. ती म्हणाली, "माझ्या बहिणींचीच लग्न होऊन नाही राहिली, तर माझ्या वडिलांवर का मी प्रेशर टाकू?" हिंगोलीमध्ये लक्ष्मी नावाची एक मुलगी होती. तिची 3 वेळा लग्न मोडले आणि कारण घर वगैरे सगळं पाहिल्यानंतर वडील नव्हते आणि आईला तिचं लग्न तिच्या लक्षात आलं, की आईवर प्रचंड तणाव येऊन राहिला आपल्या लग्नाचा. आई कर्जही काढू शकत नाही. तिने तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. तर किंवा वैशाली जाधव नावाची एक मुलगी लातूरमधली होती. तर तिने सुद्धा केवळ मुलींच्या लग्नाचा हे होऊ नये म्हणून तिने आत्महत्या केली होती. आसाराम सांगळे नावाच्या एका शेतकऱ्याने मुलीच्या लग्नानंतर 7व्या दिवशी आत्महत्या केली होती. कारण त्याला एकदा लक्षात आलं, की लग्नात आपण खूप खर्च करून बसतो आणि आता ते फेडता येत नाही. मग हे जे प्रेशर आहे, मग काही मूर्ख माणसं असं म्हणणार, की मग त्यांना अकल नाही का? त्यांना हे कळत नाही का? अरे, समजून घ्या ना तुम्ही. ते ज्या समूहामध्ये राहतात, मग तू स्वतः मुलीचं लग्नही करू शकत नाही का? अशा पद्धतीचं त्याला जे बोललं जातं. मग तो स्वतःला पणाला लावतो. मग कर्जबाजारी होतो. त्याच्यातून ते होतं. तर हा त्याचा वाईट परिणाम आहे. तर लग्नगडी नावाचे एक शब्द आहे लग्नगडी आदिवासी भागामध्ये. तर लग्नगडी म्हणजे काय, की
लग्नासाठी कर्ज काढायचं आणि लग्नासाठी कर्ज फेडण्यासाठी त्या नव्या नवऱ्यानं आणि नवरीनं सावकाराकडं वेठबिगार म्हणून जायचं. अशी प्रथा आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये बरीच वर्ष होती. आता ती कमी झाली. विवेक पंडित किंवा आपल्या सगळ्या आणीबाणीवर जागा झाला वगैरे ते सगळी जी कम्युनिस्ट पक्षाची आंदोलन आहे त्याच्यातून ती प्रथा कमी व्हायला मदत झाली. पण हे किती भयानक आहे. म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ज्या सावकाराकडून कर्ज घेतलं त्या सावकाराच्या शेतावर कामाला जायचं वेठबिगार म्हणून आणि मग त्या स्त्रीवर लैंगिक अत्याचार वगैरे ते सगळे प्रकार घडायचे. किंवा आज सुद्धा ऊसतोडी कामगारांचा जो प्रश्न आहे त्या ऊसतोडी कामगारांमध्ये सुद्धा जी उचल दिली जाते म्हणजे ऊसतोड्याला जाण्या अगोदर एक 60-70 हजार रुपये उचल दिली जाते. तर लग्नासाठी अनेक ठिकाणी ती उचल घेतली जाते. कारण एकट्याला काम मिळत नाही. मग त्याचं लग्न करून टाकायचं. मग ते बालविवाह असतात आणि मग 60-70 हजार घेऊन ते लग्न करून टाकायचे आणि मग दोघा नवरा बायकोंना ऊस तोडायला मग तो त्यांचा हनीमून आपल्या शहरी भागाच्या कॉन्ट्रास्ट की तुम्ही 6 महिने चाला जा ऊस तोडायला जा. हे किती क्रूर आहे मला सांगा ना. म्हणजे आज जर सामुदायिक लग्नांची जर प्रथा मोठ्या प्रमाणावर समाजात निर्माण झाली तर हे प्रश्नच उरणार नाहीत ना. पण याला प्रतिष्ठा द्यावी लागेल ना. सामुदायिक लग्नामध्ये येणारे सगळे नेते भाषण करतात की सामुदायिक लग्नाचे आदर्श हे झालं पाहिजे. काही काही संस्था करतात. समजा आता सोलापूरचं लोकमंगल आहे किंवा अनेक संस्था ते काम करतात. पण त्याला मिळणारा प्रतिसाद इतका अत्यल्प आहे. राजकारणी तिथे येऊन भाषण करतात. पण स्वतःच्या पोराचे लग्न नाही करणार ना तुम्ही त्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत समाजातले प्रतिष्ठित लोक, राजकारणी लोक की आमच्याकडे पैसे आहेत, पण केवळ समाजामध्ये हा तुम्ही जो इम्बॅलन्स शब्द वापरला तो निर्माण होणे म्हणून आम्ही आमच्या मुलांची लग्न इथं करतो. तर खालचे 10 कार्यकर्ते पण करतील ना तसं सामुदायिक लग्न. आणि म्हणून राजकीय नेत्यांना खरंच जर समाजाबद्दल प्रेम असेल तर अशा पद्धतीचं बटबटीत लग्न करण्यापेक्षा त्यांनी सामुदायिक लग्नाच्या प्रथेला पुन्हा नवसंजीवनी द्यावी आणि स्वतःच्या मुलामुलींची लग्न त्याच्यामध्ये करावं. जसं मी सत्यजित तांबे, सुजय विखे किंवा गडाखांची उदाहरणं दिली. तर या प्रकारचे आदर्श राजकारण्यांनी घालून दिले पाहिजे. कल्चर हे नेहमी वरून खाली वाहत असतं. पाणी खालून वर नाही जात. आणि म्हणून यांनी उपदेश करायचे आणि स्वतःच्या पोरांची लग्न मात्र एकदम थाटामाटात करायची. मग कसं चालेल ना हे? मुळात तुम्ही ज्यावेळी राजकारणी म्हणताय त्यावेळी पण तो राजकारणातला विशिष्ट गट आहे का? कारण तुम्हीच एक अभ्यास केला होता की राजकारणात एक सरंजामशाही आहे, राजकारणात एक घराणेशाही आहे. तर सगळेच राजकारणी असं करत असतील का त्याच्यात पण श्रीमंत आणि स्ट्रगलिंग राजकारणी असा प्रकार आहे? कारण असं म्हणजे एकतर ज्याचा राजकारणाशी संबंध नाही तो त्याचं आयुष्य जगत असतो. तो त्याच्या पैशाने लग्न करेल, त्याचा तो पुढे जाईल, त्याला याचा विचारही नाही शिवत की मी हे केल्यानं ग्रामीण भागात काय होणार आहे. तर म्हणून मी राजकारणी फोकस करतोय. तर त्याच्यात पण अशी काही प्रतवारी वगैरे आहे का? आहे ना, नक्कीच आहे. म्हणजे मी आता विधानसभाची निवडणूक झाली 2024ची. त्याच्या विधानसभेतल्या 288 मतदारसंघामध्ये किती उमेदवार घराणेशाहीतले होते. घराणेशाही म्हणजे ज्यांचे आई-वडील किंवा काका आमदार, खासदार होते. असं घराणेशाहीचा निकष तयार केला. तर ते लोक किती आहेत असं एक मी पाहिलं तर 238 उमेदवार या निवडणुकीमध्ये फक्त राजकीय घराण्यातले होते. निवडून 288 आलेले का? नाही, उमेदवार उभे असलेले. अच्छा. हां. तर 238 ती संख्या होती आणि काही काहींची तर चौथी पिढी, तिसरी पिढी अशा पद्धतीचं याच्यामध्ये आहे. तर झालं असं की एक सरंजामदारी वर्ग या राजकारणामध्ये तयार झालेला आहे ग्रामीण भागात आणि त्याच्या चौथ्या पिढ्या, तिसऱ्या पिढ्या आज राजकारणामध्ये. मग सत्ता एक संघ असल्यामुळे हातात मोठ्या प्रमाणावर पैसा त्या कुटुंबामध्ये गोळा झालेला आहे आणि पुन्हा एक सरंजामचे घराणेशाहीचे ग्लॅमर त्यांना आलेलं आहे. ही घराणं राजकारणात एक प्रतिष्ठित आहे आणि मग ते घराणं आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सगळे थाटमाट करतं आणि मग त्यांचे सगळे कुटुंबाचे सगळे अशा प्रकारचे कार्यक्रम वगैरे हे आणि लोकसुद्धा त्यांना राजाशी समकक्ष किंवा जुने संस्थानिक होते तशा पद्धतीने त्यांच्याकडे बघायला लागतात. तर अशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये घराणी आहेत. ती घराणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अर्थातच जास्त आहेत. पण मराठवाड्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर ती घराणी निर्माण झालीत. कारण 2-2, 3-3 वेळा निवडणूक लढवली कुटुंबामध्ये की ती घराणं तयार होतं. विदर्भामध्ये ते प्रमाण कमी दिसतं. पण तिथे सुद्धा जी जुनी घराणी आहे, समजा नाईक घराणं आहे किंवा ज्यांच्या घरात सत्ता जास्त काळ राहिली, तर त्यांच्या घरामध्ये आपल्याला तो प्रकार दिसतो. पण हा एकूणच मला जो मराठवाडा आणि जो महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र जो पट्टा आहे, इथं ते मला दिसतं. आणि आणखी जो नवश्रीमंत वर्ग आहे, की जो शहरी भागामध्ये जो बिल्डर किंवा जमिनीच्या व्यवहारातून राजकारणामध्ये आलेला, त्याच्यातून सुद्धा एक नवी घराणेशाही निर्माण होण्याचा धोका आहे. कारण 500-400 कोटीचे ज्यांच्या प्रॉपर्ट्या कागदावर त्यांनी दाखवल्या आहेत, त्यांच्याशी कोण लढू शकणार आहे समोरून? आणि म्हणून त्यांच्यासुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला नवीन पिढ्या तयार झालेल्या दिसतील. आता हे जे हगवणे कुटुंब आहे, हे सुद्धा राजकारणातच आहे ना. यांचे वडील राजकारणामध्ये होते, हे आता आहेत, यांची मुलंही हे सेट करायला निघालेले आहेत. तर अशा कुटुंबामध्ये हे जास्त दिसतं आणि म्हणून राजकारणातली घराणेशाही यासाठी मोडली पाहिजे, की त्याशिवाय लोकशाहीचं पाणी वाहतं होणार नाही. कारण त्याच्यामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्याच्यामध्ये अधिकारांचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि संस्थानिकांची जी जागा आहे, ती संस्थांची जागा यांना दिलेली आहे. आणि मग लोक त्यांना अतिशय पवित्र मानतात, लोक त्यांना अतिशय श्रद्धेनं बघतात या घराण्यांकडं.
आणि मग त्या घराण्यांचे लग्न, त्या घराण्यांच्या सुना, त्या घराण्यातली मुलं हा अतिशय आदराचा विषय असतो. आणि मग त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये जी एक समान स्पर्धा व्हायला पाहिजे, ती समान स्पर्धा त्याच्यामध्ये होत नाही. आणि म्हणून ही घराणेशाही जर मोडली, तर मग तळागाळातली माणसं याच्यामध्ये येतील आणि ह्या ज्या विकृत प्रथा आहेत, ह्या सगळ्या मोडल्या जातील. मला सांगा, की आता आपण ज्या कुटुंबाची या निमित्ताने चर्चा करतोय, काय भयानक आहे मला सांगा ना. आज त्यांच्या प्रॉपर्टीचे जे हिशोब आलेत, की 12 एकर जमीन त्यांची कुठेतरी आहे. 200 कोटीची प्रॉपर्टी जवळ-जवळ त्यांची आहे. त्या मुलीच्या वडिलांना त्यांनी किती खर्च करायला लावला. आज 200 कोटीची प्रॉपर्टी बैलासमोर त्या गौतमीला नाचवणं, या प्रकारच्या विकृत माज, हे सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं, की हे लोक सगळा समाजाचा बॅलन्स घालवायला निघाले. आज ग्रामीण भागामध्ये मी असं पाहतो, की हेलिकॉप्टरने नवरी आणली. 1-2 ठिकाणी असं घडलं, की हेलिकॉप्टरमधून नवरी घेऊन आले आणि मग ते कुटुंब एकदम वेगळं ठरलं. का तर काय ताकद आहे यांची, हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन नवरी यांनी आणली किंवा विमानात लग्न केलं. पण याचे परिणाम जे होतात, याच्या अनुकरणामध्ये सामान्य माणसाचं जे मरण होतं, सामान्य माणसाला नाईलाजाने ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी आज जसं म्हटलं, की ग्रामीण भागामध्ये आज लॉन तयार झाले, ब्युटिशियन आल्या, प्री वेडिंग शूट आलं. तर हा जो राजकारणातला जो सरंजामी वर्ग आहे, हा पैशाचा माज आहे यांना. तर यांनी जे काही चुकीच्या प्रथा सगळ्या पाडल्यात, तर याचं सगळीकडे घसं जाणार आहे. साधं आता घराचं उदाहरण देतो. पूर्वी आमचे सगळे नेते खेड्यामध्ये शेतामध्ये राहायचे किंवा तुमचे सुद्धा शहरी भागातले नेते सुद्धा साधे राहत असतील. आज टॉलेजिंग बंगले आहेत त्यांचे. आज राजवाड्यासारखे घरं यांनी सगळ्यांनी बांधलेले आहेत. आज मोठे-मोठे हॉल आणि दाराबाहेर मोठे-मोठे पार्किंग आणि हे. आता यांनी सुद्धा घोडे वगैरे आणलेले आहेत घरामध्ये या भागवणे कुटुंबाने. तर कार्यकर्ता त्याचं अनुकरण करतो, मग कर्जबाजारी होतो. मोठंच्या मोठं आपलं टॉलेजिंग घर पाहिजे, त्या प्रकारचं घर बांधायला लागतं. आज 50 लाखाच्या खाली गाडी नाही राजकीय नेत्याची. मग आमचा कार्यकर्ता कशाला आल्टो घेईल ना, तो सुद्धा मोठी गाडी घ्यायला लागतो. जसं केस वाढवण्याचं अनुकरण जसं राजकीय आपल्या अभिनेत्याचं मागची पिढी करायची, तर तसं नेत्याचं अनुकरण करतात ना, तो ज्या प्रकारचे कपडे घालतो. मग समजा आमचे सगळे नेते वर्षातून एकदा परदेशात कुटुंबाला घेऊन जातात. मग आमचा ग्रामीण नेता सुद्धा मग कुठेतरी महाबळेश्वर किंवा कुठेतरी एखाद्या सिंगापूरपर्यंत जाऊन येतो. म्हणजे हे जे अनुकरण करायचं जे आहे ना, तर राजकीय नेत्यांना मला असं वाटतं, की तुम्हाला खरोखर शरम वाटली पाहिजे, की तुमच्या प्रत्येक कृतीचं अनुकरण जर खाली होणार आहे, तुम्ही ज्या प्रकारचा चष्मा वापरता, ज्या प्रकारची घड्याळ वापरता, ज्या प्रकारचे तुम्ही गाड्या वापरता, ज्या प्रकारची घरं बांधता, लग्न करता, या सगळ्याचं अनुकरण आज खाली होणार, ही कृपा करून तुम्ही लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने हे बघितलं पाहिजे. म्हणून महात्मा गांधींनी वाराणसीच्या त्या सगळ्या श्रीमंतांना जे झापलं होतं ना, त्याचा मिनिंग आहे. हम्म. हे सगळे सामाजिक मुद्दे तर आहेतच, पण मूळ ज्यावेळी आमच्या वयाच्या मित्रपरिवाराच्या चर्चा होती त्यावेळी असं होतं की लग्न किती मोठं करावं, काय करावं, हा वैयक्तिक प्रश्न आजच्या पिढीला वाटतो. त्यात आधुनिक मूल्य किंवा जी जगन्मान्य मूल्य आहेत ती आहेत करायत. म्हणजे ज्या घटनेनं आपण या सगळ्या ज्या घटनेच्या निमित्ताने चर्चा करतोय त्यातलं लग्न मोठं होण्याबद्दल, त्याचं व्हिडिओ शूट होण्याबद्दल किंवा तिथं काय गाडीचा व्यवहार होण्याबद्दल आजच्या पिढीला काही वाटत नाही. पण त्याच्यात ही जी मूल्य आहेत की स्त्रीला त्याचा त्रास होतोय, स्त्रीच्या कुटुंबाला त्याचा त्रास होतोय, स्त्री पुरुष समानता नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. तर ही जी चर्चा आहे की आपण सगळे आधुनिक झालो, आज ग्लोबल एक्सपोजर आहे, सर्व ठिकाणीच्या चांगल्या वाईट गोष्टी व्हॉट्सअपमधून आपल्या कानावर येतात, तर आपण इकॉनॉमिकली जरी मॉडर्न झालो असलो तरी विचारांनी मॉडर्न होत नाही का? समजा विचारांनी मॉडर्न होऊन नवरा आणि नवरीनं स्वतःचे पैसे घालून मोठं लग्न केलं तर त्याच्याबद्दल ना त्यांच्या कुटुंबांचा काही आक्षेप असेल किंवा ना तिथं जाणाऱ्यांचा काही आक्षेप असेल. मग कसं करावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो आधुनिकता फिजिकल गोष्टींमध्ये आली पण मूल्यात आली नाही, हा खरा मूळ प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. आणि तिथंच मला वाटतं, की महत्त्वाचा क्रक्स आहे, की आम्ही जे काही माणसांचं आधुनिकीकरण फक्त तथाकथित शिक्षणाचं झालं, आपले फक्त कपडे बदलले, पण माणूस मात्र आतमधून बदलला नाही. हे अगदीच बरोबर आहे. आणि मला असं वाटतं, की ते अपयश आपल्या शिक्षणाचं आहे. आणि ही जी मूल्यव्यवस्था आपण रुजवायला पाहिजे होती, ती मूल्यव्यवस्था रुजवू शकलो नाही. म्हणजे टिळक आणि आगरकरांमधला जो वाद होता, की आधी राजकीय सुधारणा करायची की सामाजिक सुधारणा करायची. तर मला असं वाटतं, की अनेकांच्या अर्थतज्ञांनी असं सुद्धा मांडलं, की यंत्रांचा एकदा प्रसार झाला आणि एकदा लोक श्रीमंत झाले, एकदा संपत्ती निर्माण होऊ द्या, संपत्ती झिरपत खाली जाईल, सर्क्युलेशन होईल संपत्तीचं आणि त्याच्यामधून एक नवी समाजरचना निर्माण होईल. पण संपत्ती झिरपतच नाही आणि संपत्तीचं केंद्रीकरण झाल्यानंतर किती विकृती होतात हे आपण बघतो आहोत. तर याच्यामध्ये माणूस म्हणून तुम्ही जी समानता जी आहे, म्हणजे आता मला सांगा, की आज समजा या आय-टीमधली किंवा ही सगळी शहरी भागातल्या कॉलेजमधली मुलं-मुली अगदी एकमेकाला टाळ्या देतात, कॅफेमध्ये बसतात, अगदी एकत्र दारू पितात. पण त्यांच्यामधलं ते जातंय का? म्हणजे लग्नाच्या बाजारात गेले, की ते एकदम आई-वडिलांना शरण जातं.
म्हणजे आता ह्या हगवणे कुटुंबात तर ती प्रेमविवाह होता ना तो. पण नाही, माझ्या आई-वडिलांना मला विचारावं लागेल किंवा हे करावं लागेल. म्हणजे मुलंसुद्धा त्या परंपरेचा गैरफायदा कसा घेता येईल, या पद्धतीचे वागतात. हे आपण या सगळ्या याच्यामध्ये बघतो आहोत. तर मला असं वाटतं, की आपण कुठल्याच बाबतीमध्ये आधुनिक झालो नाही. म्हणजे समजा धार्मिक परंपरा आहेत समजा. कुठं परंपरा मोडल्या मला सांगा? आज तीर्थक्षेत्रांना जी प्रचंड गर्दी होते आहे किंवा ज्या प्रकारच्या धार्मिक परंपरांमध्ये सगळी शिकलेली माणसं गेलेली आहेत. तर हे कसं-कसं समजावून घ्यायचं? म्हणजे मी त्या चंद्रयान जेव्हा उडवलं तेव्हा लिहिलं होतं, की चतुर्थीच्या चंद्राला वळणारे हात आणि चंद्रयान हवेत गेलं म्हणून टाळ्या वाजवणारे हात एकच असतात. तर आपण म्हणजे आपलं झालंय असं, की आपण परंपरेला विज्ञानाचं ग्लॅमर द्यायला शिकलोय. म्हणजे मी उपवास करतो ना, तर नाही, नाही ते शरीर शुद्धीसाठी आता सगळे आधुनिक तज्ञ सांगतात ना, मग ते केलं पाहिजे. अशा पद्धतीची आपली मानसिकता आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उदात्तीकरण करायचं आणि प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा टच द्यायचा. म्हणजे समजा टाळ्या वाजवायला आरतीला मी टाळ्या का वाजवतो? तर मग ते ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत ते दाबले जातात. म्हणजे मी परंपरा नाकारण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही. मी त्या परंपरेचा बळी आहे. हे मला कबूल करायचं नाही. पण मग या पद्धतीचं करायचं. मग लग्नानंतर मग कुठे देवीला जायचं, खंडोबाला जायचं. तर ते नाकारण्याची हिंमत नाही. काही नाही तेवढंच नवरा-नवरी मनाने जवळ येतात म्हणून आम्ही तिकडे जातो. म्हणजे परंपरेला विज्ञानाचा टच द्यायचा, परंपरेला कुठल्यातरी आधुनिकतेचा टच द्यायचा आणि परंपरेच्या माइंडमधून मात्र बाहेर पडायचं नाही. हा त्यातला मला एक क्रक्स वाटतो आणि तो तोडण्यामध्ये सगळ्यात मोठा अपयश जर कुठला असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचं आहे. की आमचे शिक्षकच त्या पारंपरिक मानसिकतेचे असल्यामुळं तेही तशाच प्रकारच्या समाजाला गती देत राहतात. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये मग मुलीला समानता म्हणजे आता शाळेमध्ये मॉनिटर नेमायचं आहे. ते समजा कष्टाची कामं असतील, तर मग ते मुलाला सांगणार, मॉनिटरचं काम विद्यार्थ्याला सांगणार. मग मुलींना अगदी शाळेपासून तुम्ही कसं वागवता, याच्यापासून ते तयार होतं ना. आणि मग घरामधली कामं किंवा अगदी छोटे-छोटे वाक्य असतात, की पुस्तकामध्ये आपण पाहतो, की वडील पेपर वाचत बसलेले, आई किचनमध्ये आहे. मग ते इंग्लिश पुस्तकांमध्ये सुद्धा पूर्वी असायचं, "वेअर इज पप्पा? वेअर इज मम्मी?" मग ते आई किचनमध्ये, वडील पेपर वाचतायत. म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण अशा पद्धतीची मूल्यव्यवस्था रुजवतो, की जी मागच्या मूल्यव्यवस्थेला पुढे घेऊन जाईल. आणि समाजामधला एक मोठा वर्ग जो असतो जो पुरोहित वर्ग किंवा जो विचार करणारा त्यांच्या बाजूचा, तो अशा पद्धतीनं व्यवस्थेला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीच्या व्यवस्थेला गती देत असतो. आणि त्याचा परिणाम असा होतो, की तुमच्याकडे किती पैसा आला, तुमच्याकडे काही आलं, तरी किती मोठं तुम्ही 1,00,00,000चं घर घेतलं, तरी तुम्ही वास्तुशांती करणारच. म्हणजे तुम्ही लग्न त्या पद्धतीचं करणारच. मुलाच्या मुंजी तुम्ही करणारच. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा करणार आणि त्याच्यामध्ये वाईट असं झालंय, की पूर्वी हे फक्त ब्राह्मणी मध्यम वर्गामध्ये होतं. आज दुसऱ्या जातीतून आलेला जो मध्यम वर्ग आहे, तळातला मध्यम वर्ग, त्याचं मॉडेल परत ब्राह्मणी मध्यम वर्ग आहे. आणि तो सुद्धा त्याच प्रकारचं करायला लागतो. म्हणजे आज आपण समजा दगडूशेठ हलवाई समोर आपण अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या बायकांचा फोटो येतो दरवर्षी किंवा या सगळ्या ज्या वेगवेगळे महाराज वगैरे जे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागात तयार झाले, तिथे गर्दी करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांमध्ये बहुजन महिलांचं प्रमाण मोठं आहे किंवा बहुजन तरुणांचं या रांगा लावणाऱ्या देवदेवतांच्या समोरचं प्रमाण मोठं आहे. तर याचं कारण असं की आपण ॲब्सॉर्ब होत राहतो. म्हणजे जो काही प्रमुख मध्यम वर्ग असतो, त्या मध्यम वर्गाने ज्या गोष्टी केल्या त्याच्यावर आपल्याला टिक मार्क करायची असते. आणि मग ते आपण टिक मार्क केले की आपण त्या वर्गामध्ये गेलो, अशा पद्धतीचं एक फसवं समाधान मिळतं. मग तशीच गाडी घेणं, तशाच पद्धतीची हे करणं. तर त्यांच्या जातीच्या ओळखी पुसलेल्या आहेत. म्हणजे परवा मी जो बिरदेवावर लेख लिहिला होता, तो धनगर समूहातला एक मुलगा IPS झाल्यानंतर मी जो लेख लिहिला होता, तर मी असं म्हटलं होतं की जेव्हा तळातल्या जातीतली मुलं जेव्हा अशी पुढे येतात, तर संपूर्ण समाज आनंद व्यक्त करतो. पण त्यांचं रूपांतर सुद्धा पुन्हा एका मध्यम वर्गामध्ये होतं, की जो मध्यम वर्ग प्रस्थापित आहे. आणि म्हणून हे तोडणं अवघड आहे. म्हणजे आपल्याला जे असं वाटतं, की समजा एका ब्राह्मणी मध्यम वर्गाने हे सोडलं, की बाकीचा समाज पण ते सोडेल. तर असं आता राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे झालंय असं, की संपूर्ण समूहामध्येच आपल्याला काम करण्यासाठी मग माध्यमांनी हे काम करावं लागेल. हे समाजामधल्या बोलणाऱ्या वर्गाने करावं लागेल. पण दुर्दैवाने झालं असं, की आपल्या सगळ्यांसाठी ही 8 दिवसाची इश्यू आहे. म्हणजे हगवणे कुटुंब एकदा कोर्टामध्ये आता ते झालं, त्यांना एकदा न्यायालयीन कोठडी वगैरे सगळं झालं किंवा जामिनावर बाहेर झाले, की आपणही सगळे त्या विषयातून बाहेर जाणार आहोत. पण त्याच्यासाठी जे लाँग टर्म काम केलं पाहिजे, की आता हा विषय लक्षात आला ना करायचं. मी 3 उदाहरणं देतो. पोर्शे कारचं प्रकरण आलं, त्याच्यामध्ये लहान मुलं दारू पिऊन मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतायत, हे आपल्याला लक्षात आलं. मला असं वाटलं होतं, की लहान मुलांमधल्या व्यसनाधीनतेवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल. त्या 8 दिवसात झाली सुद्धा. कुठे आज पोर्शेचं प्रकरण? दीनानाथ मंगेशकरचं प्रकरण आल्यानंतर माझ्यातल्या कार्यकर्त्याला आनंद हा झाला, की अरे बापरे! किती छान झालं, की आता याच्या निमित्ताने या सगळ्या डॉक्टरांच्या लुटीवर एक मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल. काहीतरी धोरणात्मक निर्णय होतील, आजूबाजूच्या रुग्णालयांचे होईल आणि माझे उपचार स्वस्त होतील, माझ्या खेड्यातल्या माणसाचे उपचार स्वस्त होतील. कुठे दीनानाथचा विषय? तेच आज हगवणे प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो, की 8 दिवसानंतर नाव सुद्धा निघणार नाही या प्रकरणात. ते आडनाव सुद्धा आपल्याला आठवणार नाही, माहेरचं कोणतंच असेल.
तर याच्यामुळं लाँग टर्म काम या विषयांवर कसं करायचं ही माझ्या दृष्टीने चिंता आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून. पण आज संघटना मोडलेल्या आहेत. आज आमच्यासारखे लोक फक्त बोलणारे झाले आहोत. आज आम्ही कृती करत नाही आहोत. आम्ही फक्त आज सोशल माध्यमातून व्यक्त होऊन आम्ही आमचा गिल्ट घालवतो काय असं मला नेहमी वाटत राहतं. आणि त्याच्यामुळे होतंय असं की आज ज्या प्रकारचं या परंपरा बदलल्या पाहिजेत किंवा परंपरेवर काम केलं पाहिजे. म्हणजे होईल असं की समजा आज 35-30% मध्यम वर्ग, उद्या 50% मध्यम वर्ग होईल. पण यांच्या माजातून यांच्या मोठ्याने गाड्या चालवणं, मोठमोठ्या फ्लॅट आणि मोठ्या-मोठ्या संपत्तीच्या मोठ्या ओंगळ प्रदर्शनानं प्रश्न बाजूला पडतील आणि ग्रामीण माणसांची कुतरवड वाढेल. शहरी गरिबांचा प्रश्न बाजूला पडेल आणि यांचा राजकारणावर एक प्रभाव आणि कब्जा निर्माण झाल्यानंतर त्या प्रकारचं राजकारण पुन्हा त्याच प्रकारचं असेल. कारण नेते सुद्धा याच प्रकारच्या राजकारणातून निर्माण होत असतात. शेवटी पीपल गेट्स द गव्हर्नमेंट ॲज दे डिझर्व्ह. ते फक्त गव्हर्नमेंट पुरतं नाही, ते नेत्यांबद्दल आहे, तुमच्या धार्मिक नेत्यांबद्दल आहे, तुमच्या सामाजिक नेत्यांबद्दल आहे, तुमच्या वक्त्यांबद्दल आहे, तुमच्या मीडियातल्या तुमच्या आयकॉनबद्दल आहे. म्हणजे पीपल गेट्स द गव्हर्नमेंट हे सगळ्याच बाबतीत खरं आहे. आणि मग या प्रकारच्या माजलेल्या किंवा या प्रकारच्या प्रचंड आर्थिक सुबत्ता आलेल्या वर्गातलं माध्यमं तशीच असतील आणि त्या प्रकारे आमच्या खेड्यापाड्यातल्या ज्या वर्गांबद्दल आम्ही तळतळीने बोलतो, यांच्या प्रश्नांना स्पेस सुद्धा राहणार नाही. मला असं वाटतं की ही केवळ फक्त ₹1.5 कोटी त्या लग्नात खर्च केला किंवा ती कार त्या अजित पवारांनी त्या नवरदेवाला दिली, इतकं छोटं मी त्या विषयाकडे बघत नाही. तर मला असं वाटतं की त्या हिमनगाच्या टोकाखाली इतकं भीषण वास्तव दडलं. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न की कोणतंही प्रकरण आलं की त्याच्यात पीडिताची किंवा शोषिताची, जो शोषण करतोय त्याची जात कुठली आहे याच्यावरून समाजाचा रिस्पॉन्स ठरतोय का? अगदी उदाहरण द्यायचं तर दीनानाथच्या वेळी याची चर्चा झाली आणि आत्ताही होते की कोण कुठल्या जातीचं आहे याच्यावरून कोण बोलणार, किती बोलणार, कोणत्या पद्धतीनं बोलणार. मग मराठा समाज, बहुजन समाज त्यांच्याशी जोडणं, त्यांच्या अस्मितांशी जोडणं, मग ठराविक व्यक्ती रिॲक्ट होतात, रिॲक्ट होत नाहीत. हा काय प्रकार आहे? अगदी बरोबर आहे. हे खूप वाईट आहे आपल्याकडे. म्हणजे आपण पाहिलं असेल की अगदी एखादा बलात्कार होतो. तर ती बलात्कारामधली पीडित तरुणी कुठल्या जातीची आहे आणि बलात्कार करणारा कुठल्या जातीचा आहे याच्यावर ते रिॲक्शन ठरतात. एखादा खून होतो. त्या खुनामध्ये सुद्धा खुनी कोण आणि तो व्यक्ती ज्याचा खून झाला तो कोण याच्या जातीवरून वेगळे संघर्ष तयार होतात. आता याच्यामध्ये जी काही जागरूकता निर्माण होते ती समाधानकारक असते की किमान त्या बलात्काराला किमान वाचा फुटते किंवा त्या खुनाला वाचा फुटते. पण तोच बलात्कार दुसऱ्या जातीत झाला की त्याची मात्र चर्चा होत नाही. तोच खून दुसऱ्या जातीमध्ये झाला की त्याची मात्र चर्चा होत नाही. हे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत. आज मला सांगा की ज्या पारधी समूहासोबत आमची सहानुभूती असते किंवा भटक्या विमुक्तांमध्ये असतं. आज मला सांगा की पारध्यांच्या बायकांवर किती बलात्कार झालेले आहेत आतापर्यंत. पोलिसांनी अनेक बलात्कार केलेले आहेत किंवा भटक्या विमुक्तांमध्ये पालावर जाऊन पोलिसांनी केलेले अत्याचार असतील, गावाने केलेले अत्याचार असतील. याला तोंड सुद्धा फुटत नाही ना. याचं कारण असं की आम्ही ठरवलेलं आहे की मारणारं कोण आहे, मरणारं कोण आहे याच्यानंतर आमचं ते सगळं ठरतं. आणि मग राजकीय नेते सुद्धा त्या प्रकारचं बोलायला लागतात. म्हणजे आज ज्या प्रकारची बाजू घेतली जाते, म्हणजे अगदी नाव नाव घेऊन सांगायचं तर धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मग ते राजीनामा कुणी मागायचं आणि कुणी समर्थन करायचं याचे सुद्धा 2 गट पडतात. आज छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांवर थोडी जरी टीका केली की लगेच कॉमेंट करणारा कोण आहे तर तो ओबीसी असणार आणि छगन भुजबळांना मुद्दाम टार्गेट करणारा तो दुसऱ्या जातीचा असणार. हे अगदी वाटून घेतल्यासारखं झालंय आणि याचा परिणाम असा होतोय की काही प्रश्नांना उठाव मिळतो. म्हणजे आज संतोष देशमुखांच्या खुनाचा प्रश्न अगदी महाराष्ट्रामध्ये प्रचंड उचलला गेला. ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे की संवेदना निर्माण झाली. पण अशाच प्रकारचा खून दुसऱ्या जातीमध्ये झाल्यानंतर इतकी संवेदना निर्माण होत नाही महाराष्ट्रात. याचं कारण असं की त्या प्रकारच्या जाती म्हणजे जात जर तुमची छोटी असेल तर त्या प्रमाणात ते उचललं जाणार नाही. जात जर तुमची मोठी असेल तर त्या प्रमाणात ते उचललं जाईल. तर मी जसं म्हटलं की त्याचाच आनंद आहे मला, समाधान आहे. कारण त्या प्रकरणामधलं जे क्रौर्य आहे ते क्रौर्य त्या निमित्ताने समाजासमोर येतं. त्या प्रकारचे आज धनंजय मुंडेंसारखा नेता घरी बसला ना या निमित्ताने. आज राजकारणातला गुन्हेगारीचा प्रश्न पुढे आला ही समाधानाची गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारची राजकारणातल्या गुन्हेगारीबद्दलचे संताप संपूर्ण समाजामध्ये निर्माण झाला आणि तो मग त्या जातीपुरता राहिला नाही, तो सगळ्या समाजाचा होऊ शकला. हे या प्रकरणाचं संतोष देशमुख प्रकरणाचं यश आहे. पण दुर्दैवानं ते दुसऱ्या ठिकाणी घडल्यानंतर मात्र ते घडत नाही. आणि मग माध्यमं सुद्धा त्या प्रकारच्या नेत्यांना उचलून धरतात, त्या प्रकारच्या यांना उठाव देतात. पण त्याच्यात नुकसान अशी होती की बलात्काराबद्दल जी एक सामुदायिक संवेदना तयार व्हायला पाहिजे, खुनाबद्दल जी एक सामुदायिक संवेदना तयार व्हायला पाहिजे, ती मग त्याच्यामध्ये तयार होत नाही. पण महाराष्ट्र आज अशा ह्याच्यात वाटला गेलाय की त्या प्रकारचं टार्गेट केलं जातं. मग दीनानाथमध्ये जातीवर जाऊन ते थांबतं किंवा बीड जिल्ह्यामध्ये आज
दोन समाजामध्येच एक दरार तयार झाली. आज आपण बघितलं की दोन समाजामध्येच एक प्रकार, दोन जातींमध्ये एक प्रकारची दरार निर्माण झालेली आपण बघतो. तर त्याचे भीषण परिणाम हे होतात. म्हणून मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण संवेदना व्यक्त करणार आहोत. म्हणजे मी ते एका नेत्याचं असं ऐकलं होतं की एकदा रेल्वेमधून ते प्रवास करत होते आणि रेल्वेमधून प्रवास करताना एका माणसाला रेल्वेने उडवलं. तर ते सगळे लोक खाली उतरले आणि पटकन आतमध्ये आले आणि म्हणे, कुछ नहीं, रेल्वे का आदमी मर गया." ते रेल्वेतला एक कोणतरी कर्मचारी होता आणि तोच त्या रेल्वे खाली गेला होता. त्या आतमधल्या डब्यातल्या लोकांची भावना ही होती की "कुछ नहीं, रेल्वे का आदमी मर गया." तर नेता त्या यांना असं म्हटलं होतं ते यांना की "रेल्वे कब से आदमी पैदा करने लगी?" म्हणजे रेल्वेला कधी मुलं व्हायला लागली की रेल्वेचा माणूस मरायला. म्हणजे आपण माणूस म्हणून संवेदना व्यक्त करण्यामध्ये कमी पडतोय की काय? याच्याशी मला हे जोडावं असं वाटतं. शेवटचा प्रश्न, ही घटना विसरली जाणार आहे कारण नवीन घटना घडेल, मीडियाचा फोकस बदलेल आणि असं होत राहतं. हे सत्य आहे आता या जगाचं. दुसरं, आमच्यासारख्या लोकांना वेळही नाही. आमचे जगण्याचे प्रश्न असतात, कुठल्याही आर्थिक स्तरातले असले तरी. तुम्ही पूर्ण वेळ सामाजिक काम करता, तुम्ही त्याच्याबद्दल जास्त ऍक्टिव्ह आहात, जास्त कन्स्ट्रक्टिव्ह काही करू पाहता. प्रश्न माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या श्रोत्यांसाठी आहे. हे प्रकरण आम्ही विसरणार आहोत. आमच्या जगण्यातले आमचे प्रश्न आहेत, त्याच्यात आम्ही गुंगून जाणार आहोत. पण याच्यातून काहीतरी ओव्हरऑल भलं व्हावं यासाठी आम्ही काय करायचं ते आम्हाला सांगा. खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गावर टीका करण्यापेक्षा त्यांना या सामाजिक विषयांशी जोडून घेण्यासाठी आपण कमी पडतोय. मला असं नेहमी जाणवतं आणि आम्ही आयसोलेट होतोय सामाजिक चळवळ म्हणजे मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गाचं इनपुट न मिळाल्यामुळे. आणि आज आपण असं बघतोय की मागच्या काळामध्ये सामाजिक चळवळींशी मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात जोडलेला होता. तो आज त्याचा कनेक्ट तुटलेला आहे. पण मी या तरुण मुलांना दोष देणार नाही तुमच्या पिढीच्या. याचं कारण असं की तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्यात आम्ही कमी पडलेलो आहे ना. म्हणजे आज मी इतका पोटतिडकीने का बोलतो? तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये मी फिरलेलो आहे. आणि उघड्या डोळ्याने मी ते माणसं कशी जगतात ती बघतो. त्यामुळं माझ्यामध्ये ती धग निर्माण झाली. आज तुमच्यापर्यंत ते आलेलंच नाही ना. म्हणजे तुम्ही ज्या कुटुंबात जन्माला आला, तुम्हाला ज्या प्रकारचं शिक्षण मिळालं, तर तुमच्याकडेला ज्या प्रकारच्या भिंती बांधलेल्या आहेत ना, की तुम्हाला तुमची सोसायटी म्हणजेच जग वाटतं किंवा सोसायटीतला वॉचमन म्हणजे तुमच्या दृष्टीने जास्तीत जास्त वंचित घटक. मग अशा मुलांना हे जर आपल्याला पोहोचवायचं असेल, तर मला असं वाटतं की एक सोशल टुरिझम एक तयार व्हायला पाहिजे. म्हणजे शनिवार, रविवार तुमची पिढीची मुलं जी टुरिझम म्हणून फिरतात ना, तर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या मुलांना आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांना हे आदिवासींचं जग दाखवलं पाहिजे, भटक्या विमुक्तांचं जग दाखवलं पाहिजे, झोपडपट्ट्या दाखवले पाहिजे, ऊसतोडी कामगार दाखवले पाहिजे, मेळघाटमध्ये गेलं पाहिजे, नंदुरबारमध्ये गेलं पाहिजे. आणि तुमच्या मुलांना तुम्ही हे दाखवलं पाहिजे की बाबा तू छोट्या-छोट्या गोष्टींसाठी जे संघर्ष करतो, तर हे पोरगं तुझ्या वयाचं आहे. ते या पद्धतीचं जगतं. तर मला असं वाटतं की ह्या प्रत्यक्ष अनुभव तुमच्यावर जे काम करतो ना, ते सगळ्यात महत्त्वाचं ठरेल. म्हणून मला पहिला मुद्दा असं वाटतो की हे टुरिझम वाढलं पाहिजे. आता ते नवीन काळे म्हणून आमचे एक मित्र होते. ते ग्रामीण भाग शहरी भागातल्या सगळ्यांच्या अशा सहली काढायचे आणि त्यांना वेगवेगळ्या संस्था दाखवायच्या या प्रकारच्या. तर मला असं वाटतं की ते मॉडेल रिप्लिकेट व्हायला पाहिजे. हा पहिला मुद्दा वाटतो. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अवेअरनेसच्या मोहीमसारखं आमच्यासारख्यांना इन्व्हॉल्व करून करायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नांचे व्हिडिओ टाकणं, वेगवेगळ्या प्रकारचे हे करणं आणि अशा पद्धतीची दाहकता गंभीरपणे पोहोचवत राहिली पाहिजे. म्हणजे समजा शनिवार, रविवार हा दिवस ठरवायचा आणि त्या दिवशी अशा पद्धतीच्या सामाजिक विषयावरच काही विशिष्ट लोकांनी लिहायचं आणि ते शेअर करायचं, त्याच्याबद्दलची चर्चा करायची, असं एक भाग असू शकतो. मला असं वाटतं WhatsApp जेव्हा नवीनच आलं किंवा Telegram आलं, तर डिस्कशन एक प्रकार असायचा, की एक विषय 1 तास घ्यायचा आणि त्या तासामध्ये एका प्रश्नावर चर्चा करायची. तर ते WhatsAppच्या फॉरवर्ड प्रकारामुळे थांबलं. तर तशा पद्धतीच्या ऑनलाईन चर्चा त्या गटामध्ये एक विषय घेऊन करायच्या आणि त्याच्यात एक कोणतरी आमच्यासारखा बाहेरचा माणूस बोलवायचा, की ज्याला त्याच्यातली जास्त माहिती आहे. तर तसा एक प्रकार होऊ शकतो. मला असं वाटतं की अभ्यास मंडळ हा प्रकार आता खूप जड वाटतो. पण आज व्हर्चुअल याच्यामुळे एकमेकाच्या भेटीच होत नाहीत. तर तरुण मुलांनी समजा सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी समजा किंवा प्रमुखांनी ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यांनी रविवारी संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी एकत्र येऊन एक विषय घ्यायचा. त्याच्यावर एकाने तज्ञतेने 10 मिनिटं बोलायचं आणि बाकीच्यांनी त्याच्यावर चर्चा करायची. असं सुद्धा एक होऊ शकतं. आणि शहरामधल्या ज्या सामाजिक संघटना आहेत, त्यांच्याशी कनेक्ट होण्याचे काही रस्ते आहेत का? त्या प्रकारचं काम केलं पाहिजे. म्हणजे आता समजा इथे अनिल शिदोरे समजा मेळघाट मित्रचं काम करतात. मग मेळघाट मित्रामध्ये आपल्याला मेळघाटमध्ये ट्रिप काढणं, त्यांच्याशी जोडून घेणं किंवा या प्रकारचं मेधाताईंचं काम जाऊन पाहणं. तर मला असं वाटतं की दर्शनानं जे होतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मी थांबताना फक्त बुद्धाचं उदाहरण देतो, की सिद्धार्थ बुद्ध हा दुःखानं कदाचित घराबाहेर निघून जाईल, असं जेव्हा त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं, तेव्हा त्याच्या वडिलांनी उंच-उंच भिंती कडेला बांधल्या. म्हणजे ओशो रोहिनीशास्त्री सांगतात, की अगदी झाडाचं खाली पडलेलं पिवळं पान सुद्धा उचलायला त्यांनी सेवक ठेवले होते, की झाडाचं हिरवं पान पिवळं होतं, याच्यातून सुद्धा कदाचित त्याच्या मनात दुःखाची जाणीव निर्माण होईल.
तर तोपर्यंत फक्त तो राजपुत्र होता. पण ज्या क्षणी तो राजवाडा त्याने ओलांडला आणि सिद्धार्थाने जेव्हा दुःख पाहिलं, मला असं वाटतं की दुःख बघण्यातून त्याचा सिद्धार्थ ते बुद्ध हा प्रवास सुरू झाला. मला असं वाटतं की दुःख बघण्याची प्रक्रिया आज थांबलेली आहे. आज तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला येता, तेव्हा त्या फ्लॅटची किंमत 1 कोटी असते. तुम्ही ज्या शाळेमध्ये जाता, त्याची फी काही लाखाची असते. तुम्ही ज्या एसी बसमधून जाता, ती काही लाखाची बस असते. तर अशा मुलाला आजूबाजूचा भारत किंवा आजूबाजूचं जगच माहीत होणार नाही ना. आणि मग तो मुलगा जेव्हा मोठा होईल आणि तो जेव्हा लाखो कोटी कमवायला लागेल, पॅकेज कमवायला लागेल, त्यावेळी मग तो मुलगा म्हणणार की मी पैसे कमवतो, माझा पैसा आहे, मी सरकारला टॅक्स दिला, माझे पैसे मी कधी खर्च करेल. कारण त्यानं ते बघितलेलंच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न आहे, हे कवितेच्या रूपाने म्हणा, व्हिडिओच्या रूपाने म्हणा, हे म्हणा, याचा मारा या प्रकारावर केला पाहिजे. आज जसे मॉल्सचे व्हिडिओ येत राहतात, तसे कुठेतरी आदिवासी पाड्याचे व्हिडिओ पण आले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही कमी पडतो आहोत. कारण आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये एक उच्चवाद आहे की आम्ही समाजाचं काम करतो आणि हा मध्यम वर्ग साला असा आहे, तसा आहे, ह्या प्रकार स्वतःच्या यात अडकलेला आहे. तर मी त्याच्याकडे तसं बघत नाही. मी त्याच्याकडे या दृष्टीने बघतो की यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही. आणि यांची ऊर्जा, या तरुण मुलांची ऊर्जा, यांची संसाधनं, यांची पैसा हा जर इकडे वळू शकला आणि आज आपण बघतोय की बाबा आमटेंच्या प्रेरणेनं हजारो मुलं बदलली. तर मला वाटतं की आम्ही कमी पडतो आहोत. तर सामाजिक कार्यकर्ते आणि ही जी शिकलेली मुलं आहेत, तर ह्या शिकलेल्या मुलांमध्ये जर असं एक ब्रिज निर्माण झालं, त्याच्यातून होऊ शकेल. आणि माझं एक निरीक्षण असं आहे की तुमच्या पिढीची जी मुलं आहेत, ही अत्यंत प्रामाणिक आहेत. म्हणजे त्यांना ते तत्त्वज्ञान वगैरे समजत नाही. म्हणजे त्यांना जर मी पटवून दिलं ना की हे भटक्या विमुक्तांचा हा प्रश्न आहे आणि इथं मदतीची गरज आहे, तर तो प्रश्नसुद्धा विचारणार नाही. तो पटकन पैसे ट्रान्सफर करून टाकेल. म्हणजे त्याच्या मनामध्ये कणव आहे. त्याच्या कणवेला चॅनलाइज कसं करायचं? ते होत नसल्यामुळे त्याचा पैसा धार्मिक संस्थांकडे जातोय, इकडे जातोय. तर ते करण्यामध्ये, ब्रिज करण्यामध्ये आपण कमी पडलोय, असं मला नेहमी वाटतं. आणि ते जर झालं नाही ब्रिजिंग, तर एक हाच वर्ग पुन्हा एक उद्दामपणे मोठ्या प्रमाणे गाड्या उडवेल, गरिबांना चिरडील, अशाच प्रकारचे लग्न करील, हे करील. आणि अशा प्रकारच्या चर्चा करण्याशिवाय आमच्यासारख्यांच्या हातात काही उरणार नाही, असं मला साधा धोका वाटतो. हेरम सर, खूप खूप आभार. शक्यतो जे प्रश्न नजरेपुढे येत नाहीत आणि दृष्टीआड दृष्टीप्रमाणे राहतात, अशा काही मुद्द्यांवर चर्चा करता आली. या निमित्तानं ही जाणीव अधिकाधिक लोकांपर्यंत असं नक्की वाटतं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.